नमस्कार, मी डॉक्टर अमोल अन्नदाते. आपल्या फेसबुक परिवारावर मी दर आठवड्याला आपण सगळे भेटतोय नियमित गेली काही आठवडे, आणि मी सर्वांचं स्वागत करतो. मला वाटतं माझा आवाज येत असेल तर सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये कोणीतरी आपल्या विवरणी सांगावं ओके आहे म्हणून. आजचा विषय खरं तर खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. खूप जिव्हाळ्याचा विषय आहे, सगळ्यांसाठी खूप महत्वाचा विषय आहे. लॉकडाऊन 5 मध्ये आपण सगळे 8 जून पासून म्हणजे उद्यापासून आपण सगळे एंटर करतोय. आपले माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी ज्या डायरेक्शन्स आपल्याला मागे त्यांच्या जाहीर भाषणामध्ये जाहीर ऍड्रेसमध्ये सांगितलं त्याप्रमाणे लॉकडाऊन 5च्या गाईडलाईन्स आलेल्या आहेत, आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं गेलंय की येत्या 1-1.5 महिन्यामध्ये जशी परिस्थिती उद्भवेल आणि तज्ञांची मतं घेऊन शाळांच्या बाबतीत काय करायचं याचा निर्णय आपण घेऊया. माझ्यासोबत आज चर्चेसाठी खूप राज्यातलीच नव्हे तर मी म्हणेल की देशातली काही तज्ञ मंडळी आपल्या फेसबुकला या पेजवर भेटीला आलेली आहे. आणि या सगळ्या लोकांचं इंट्रोडक्शन करून देण्याची खरं तर गरज नाहीये, पण मी थोडक्यात सगळ्यांचं इंट्रोडक्शन करून देतो. आमच्या सगळ्यांपैकी सगळ्यात ज्येष्ठ जे आहेत ते आहेत डॉक्टर राजेंद्र वैद्य सर. डॉक्टर राजेंद्र वैद्य सर हे महाराष्ट्र आयएपी या संघटनेबद्दल अनेकांना माहित नसेल, कारण वैद्यकीय क्षेत्रामध्ये हे शब्द रुळलेले आहेत. इंडियन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्स नावाची एक संघटना या राज्यात कार्यरत असते. इंडियन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक म्हणजे राज्यभरातल्या सगळ्या बालरोग तज्ञांची एक संघटना असते, ज्याला आम्ही IAP असं म्हणतो. आणि ही संघटना देशव्यापी संघटना आहे. जसं अमेरिकन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्स आहे, तशी भारतात इंडियन अकॅडमी आहे. ही संघटना बालरोग क्षेत्रामध्ये जे काही नवीन संशोधन होतं किंवा जे काही कार्य सुरू असतं किंवा मार्गदर्शक तत्व बालरोग तज्ञांसाठी देशासाठी, मुलांसाठी, पालकांसाठी ठरवण्याचं काम करत असते. तर आज खरं तर भाग्याचा दिवस आहे, कारण या संघटनेचे सगळे पदाधिकारी, देशातले काही महत्वाचे पदाधिकारी आज माझ्यासोबत आपल्या फेसबुक परिवाराच्या भेटीसाठी आलेले आहेत. म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही ही चर्चा खरं तर येत्या वर्षासाठी पालक आणि शिक्षक, आणि मी तर म्हणेल की महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री नामदार आदरणीय वर्षा ताई गायकवाड आणि शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी ही चर्चा जर ऐकली आणि आपल्यापैकी कोणी जर तुम्ही ही चर्चा जर त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकले तर राज्यासाठी ही चर्चा अत्यंत दिशादर्शक ठरणार आहे. डॉक्टर राजेंद्र वैद्य सर हे महाराष्ट्र इंडियन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्सचे 2017 सालचे माजी अध्यक्ष होते, आणि 2016-17ची जी कॉन्फरन्स होती ती औरंगाबादला मराठवाड्यात झाली, जिथे देशभरचे पिडियाट्रिशियन आले होते. तर वैद्य सर, मी तुमचं स्वागत करतो. प्रशांत जाधव सर माझ्यासोबत आहेत. सरांचा ऑडिओ. प्रशांत जाधव सर डॉक्टर प्रशांत जाधव सर माझ्यासोबत आहेत. डॉक्टर प्रशांत जाधव सर हे औरंगाबादला संजीवनी क्रिटिकल केअर आणि पिडियाट्रिक हॉस्पिटल याचे संस्थापक मुख्य संचालक आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं सध्या देशामध्ये इंडियन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्सच्या कार्यकारिणीचे ते सदस्य आहे, ज्याला आम्ही EB मेंबर, एक्झिक्युटिव्ह बोर्ड मेंबर म्हणतो. हे सगळे कार्यकारी जसे सगळ्या देशातून खासदार निवडून जातात आणि देशाचं धोरण ठरवतात, तसं देशभरातून या IAP संघटनेवरती हे कार्यकारिणी सदस्य निवडून जातात आमचे प्रतिनिधी म्हणून, आणि तिथे देशाचं बालरोग शास्त्राचं धोरण ठरवतात. प्रशांत जाधव सरांबद्दल विशेष सांगायचं म्हणजे मला वाटतं की मराठवाड्यामध्ये पिडियाट्रिक जनरल प्रॅक्टिसची मुहूर्तमेढ रोवणारे सुरुवातीच्या काळातले काही बालरोग तज्ञांपैकी राजेंद्र वैद्य सर जसे आहेत, तसे मराठवाड्यामध्ये क्रिटिकल केअर म्हणजे गंभीर रुग्णांची, म्हणजे जे लहान मुलं मृत्यूशय्येवर असतात त्यांना यमाच्या दाढेतून परत आणण्याचं जे कार्य असतं त्या कार्याची मराठवाड्यामध्ये मुहूर्तमेढ रोवण्याचं काम 2000च्या दशकामध्ये मला वाटतं प्रशांत जाधव सरांनी केलं, ज्या काळी क्रिटिकल केअर कशाशी खातात हेही नीट जगाला माहिती नव्हतं. तर मराठवाड्यामध्ये अनेक मुलांची जीव वाचवण्यामध्ये जे काही आज सगळे, मी तर म्हणेल की बीड सगळीकडे पूर्ण मराठवाड्याच्या बाहेरूनही तेव्हा पेशंट्स यायचे, सोलापूरहून यायचे, तर जी मुलं जिवंत आहेत त्याच्यापैकी काहींचं तरी श्रेय हे प्रशांत जाधव सरांच्या या बुद्धिमत्तेला आणि त्यांच्या एफर्ट्सला जातं. तिसऱ्या आमच्या बरोबर आमच्यापैकी सगळ्यात ग्लॅमरस मी असं म्हणेल की रोशनी सोधी मॅडम,
इथे आहेत. रोशनी सोधी मॅडम आपल्याशी हिंदीत बोलतील, हवं तर मराठीतही बोलू शकतील. रोशनी सोधी मॅडम या केईएम, जीएस मेडिकल कॉलेज आणि केईएम या आशिया खंडातल्या सगळ्यात मोठ्या वैद्यकीय महाविद्यालयामधून त्यांनी पिडियाट्रिक्स केलं आणि माझं भाग्य की मी तेव्हा 3ऱ्या वर्षाला शिक्षण घेत होतो. रोशनी सोधी मॅडम या औरंगाबाद इंडियन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक या संघटनेच्या माजी सचिव आहेत, सेक्रेटरी आहेत. सध्या औरंगाबाद येथे प्रॅक्टिस करतात. आणि सगळ्यात महत्वाचं, इमोशनल इंटेलिजन्स, लहान मुलांमधला जो भावनिक बुद्ध्यांक असतो, या भावनिक बुद्ध्यांकाबद्दल राज्यातच नव्हे तर देशात खूप कमी लोक काम करतात, बोटावर मोजण्या इतपत, एका हाताच्या बोटावर मोजण्या इतपत. त्यापैकी रोशनी सोधी मॅडम या औरंगाबादमध्ये आहेत. हे खरं तर आमचं मराठवाड्याचं आणि महाराष्ट्राचं भाग्य आहे. तर मला वाटतं की आपण या चर्चेला सुरू करूया. मला त्याच्या आधी सगळे व्ह्युअर्स, बरेच व्ह्युअर्स इथे आलेले आहेत. वैशाली गायकवाड, शैलेश आगावणेजी नमस्कार. अनघा, डॉक्टर अनघा राजवाडे डेंटिस्ट आहेत, ते आहेत. सतीश खाडेजी हे पाणी क्षेत्रामध्ये काम करणारे वैद्य सर, महाराष्ट्रातले खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. प्रतिभा आहिरे, खूप म्हणजे महाराष्ट्राचे हुज हू या फेसबुक पेजवर आपली ही चर्चा ऐकत आहेत, नेहमी येतात, अजूनही लोक येत आहेत. सगळ्यांचं स्वागत. सॉरी, मी प्रत्येकाचं नाव घेऊ शकत नाही कारण 1 तासामध्ये आपल्याला ही चर्चा पूर्ण करायची. मी सर एक महाभारतातल्या एका गोष्टीने सुरुवात करतो. मला तुमच्याकडे यायचंच आहे. ही महाभारतातली गोष्ट खूप इंटरेस्टिंग है, तुम्हाला अनेकांना माहिती असेल. तर वैद्य सर, रोशनी मैडम, आपको ये मराठी में जो महाभारत की स्टोरी है वो समझ में आएगी, तो वो मैं हिंदी में नहीं बताऊंगा. तो एकदा रोज संध्याकाळी महाभारताच्या युद्धामध्ये 5 पांडव आणि श्रीकृष्ण पुढच्या दिवशीची युद्धाची स्ट्रॅटेजी काय असेल याच्याबद्दल चर्चा करायची. जसं आपण शालेय शिक्षणाची स्ट्रॅटेजी काय असेल याच्याबद्दल चर्चा करतोय त्या पद्धतीने. तर तेव्हा काय झालं एकदा की ही चर्चा सुरू असताना एक बाण आला आणि तो धर्मराज युधिष्ठिरांना तो लागला डोक्यात आणि ते कपाळमोक्ष झाले. त्यांच्या कपाळावरून रक्त वाहू लागलं. आता हे झाल्यावर युधिष्ठिर कधी न रागावणारा हा असा धर्मराजा मोठा भाऊ, तो रागावला आणि तो म्हटला की अरे अर्जुन, मी युद्धभूमीवर नाहीये आणि कोणीतरी मला बाण मारतं आणि मी कपाळमुक्ष होतो. काय कामाचं तुझं ते गांडीव, ते मोडून टाक आणि ते फेक कुठेतरी कचऱ्याच्या डब्यामध्ये. हे ऐकल्यावर अर्जुन एकदम रागावला. अर्जुन म्हटला की धर्मराज माफ करा, पण आता मला तुमचा वध करावा लागेल. तो म्हटला अरे असं काय करतोय, वध का करावं लागेल, मी कपाळमुक्ष झालोय आणि तू म्हणतोय मला वध करावा लागेल. तो म्हणतो की नाही, मी हे गांडीव जेव्हा मी द्रोणाचार्यांकडून घेतलं तेव्हा मी अशी शपथ घेतलेली आहे की मला माझ्या गांडीवाला जे कोणी शिव्या देईल, जे कोणी मला याला अब्यूज करेल त्याचा मी वध करेल, म्हणून आता मला तुमचा वध करावा लागेल. श्रीकृष्ण ही सगळी चर्चा ऐकत होते. श्रीकृष्ण म्हणे अरे अरे बाबांनो, जरा शांत व्हा, हे काय चाललंय तुमचं. अरे अर्जुना तू शांत हो, पार्था तू जरा शांत हो, युधिष्ठिर तू शांत हो, तुम्ही असं भांडू नका. मग शांत झाल्यावर अर्जुन चर्चा पुढे गेली. अर्जुन परत एकदा उसळून उठला आणि म्हटला की अरे मी निघालो, आता मला आता आत्महत्या करावी लागणार आहे, मला स्वतःचा आता वध करावा लागणार आहे. अर्जुन म्हटला अरे आता बरा होतास ना, आता शांत झाला होतास, आता काय झालं. तर त्याला अर्जुनाने उत्तर दिलं की माझा दुसरा प्रण होता, माझी दुसरी शपथ होती की माझ्या मोठ्या भावाला जो कोणी त्याला शिव्या देईल, जो कोणी त्याच्या विरोधात बोलेल त्याचा मला वध करावा लागेल. आता मीच ती गुन्हा केल्यामुळे मला आता स्वतःचा वध करावा लागणार. श्रीकृष्णांनी त्यांना समजून सांगितलं अरे बाबांनो, युद्ध परिस्थितीमध्ये तुम्ही घेतलेले संकल्प, तुम्ही ठरवलेल्या गोष्टी या बाजूला ठेवायच्या असतात आणि युद्ध जिंकायचं असतं. आणि इथूनच मला आजच्या चर्चेला सुरुवात करायची आहे. शाळेचे काही नियम असतात, शाळेच्या काही गोष्टी ठरलेल्या असतात, किती वाजता यायचं, किती वाजता जायचं, काय सुट्ट्या असतील, काय करायचं, किती खेळायचं, किती वाजता असेंब्लीला जमायचं. पण कोरोनाच्या युद्धामध्ये मला वाटतं की तुम्ही तिघेही, मी म्हणजे मॅडमलाही मी श्रीकृष्णाच्या भूमिकेत बघतो, स्वतः मी अर्जुन नसलो तरी अनेक अर्जुन ही चर्चा ऐकतायत. तर हे शाळेचे नियम कुठले मोडायचे आणि कुठले नवीन बनवायचे कोरोनाच्या या युद्धामध्ये, हे तुम्ही तिघांनीही श्रीकृष्णाच्या भूमिकेमध्ये येऊन आम्हाला सांगावं. सगळ्यात आधी मी राजेंद्र वैद्य सरांकडे जाईल. सर, मला वाटतं या स्टोरीच्या पुढे लाईन मध्येच माझा प्रश्न तुम्हाला कळला असेल. काय वाटतं, आम्ही काय करावं शाळेचं आता. अमोल, सगळ्यात प्रथम तुझं अभिनंदन. अतिशय छान जिव्हाळ्याच्या
विषयाला तू सुरुवात केली, चर्चा घडून आणलीस, कारण हा सगळ्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि सगळेच संभ्रमात आहेत. म्हणजे राज्यकर्ते, अथॉरिटीज म्हणा किंवा डॉक्टर्स, पॅरेंट्स, स्कूल अथॉरिटी, सगळ्यांनाच असं वाटतं की शाळा सुरू करावी नाही करावी. अगदी प्रामाणिकपणे जर आपण सगळं रेट्रोस्पेक्टिव्ह बघितलं, सगळं काय चाललंय सध्या, काय नाही, हा नवीन आजार आहे, अजून पूर्णपणे कोणाला त्याची सगळी माहिती नाही. जसं जसं उलगडत जाईल त्याचं रहस्य, तसं आपल्याला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होत जातील. थोडक्यात माझं जर वैयक्तिक मत विचारलं तर राज्यकर्त्यांनी किंवा अथॉरिटीजनी शाळा सुरू करण्याची गडबड सध्या करू नये. त्याला काही कारणं पण आहेत. जसं 1-2 दिवसापूर्वी सगळ्यांनी वाचलं असेल, इस्रायल हा सगळ्यात पुढारलेला देश आहे. इस्रायलमध्ये सगळ्यात कमी करोनाचे रुग्ण आहेत. मी त्यांची संख्या हार्डली काहीतरी 15-16 हजार आहे आणि 300 पेक्षा कमी मृत्यू पावलेले आहेत. अशा वेळी त्यांच्या पंतप्रधानांनी निर्णय घेतला की आपण करोना जिंकला आहे आणि आपण सगळं सुरू करू. म्हणून त्यांनी मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये शाळा सुरू केली. काही शाळा सुरू केल्या, तिथे कमी विद्यार्थी घेतले आणि 5-6 दिवसात त्यांना जाणवलं की काही फरक नाही, म्हणून त्यांनी पूर्णपणे शाळा सुरू केल्या. आणि समहाऊ 17 मेला त्यांना असं जाणवलं की सडनली शाळेतल्या 2-3 शाळांमध्ये मिळून जवळपास 200-250 मुलांना करोनाची आणि शिक्षकांना कुठे घडलं सर, कुठे घडलं म्हणताय तुम्ही? हे इस्रायल या देशामध्ये घडलं, इस्रायलमध्ये घडलंय. आणि मग ते खडबडून जागे झाले आणि त्यांनी परत निर्णय घेतला सगळ्या शाळा बंद करण्याचा. आणि हेच त्यांना आढळून आलं, सिंगापूरमध्ये आढळलं, साऊथ कोरियामध्ये आढळलं, त्यांनी पण तोच परत निर्णय घेतला. म्हणून मला असं वाटतं की त्यांच्या दृष्टीने आपल्याकडे खूप गर्दी आहे, क्राउडिंग आहे, म्हणून आपण खूप शांतपणे व्यवस्थित ठरवून निर्णय घेणं आवश्यक आहे. 2 महिने तरी शासनाने विचार करू नये आणि जेव्हा विचार करायचा तेव्हा जे मोठे मुलं आहेत 8वी पासून वरचे, म्हणजे आपण जसं स्टेप अप म्हणतो, हळूहळू सुरू करावं, सगळ्यात एकदम सुरू करण्यापेक्षा. साधारण 5वी ते 7वीच्या मुलांना तर बिलकुल सध्या आणू नये. 8वी ते 10वी प्रायोगिक तत्वावर सुरू करून बाकी आपल्या पुढच्या चर्चेत आपण बघूच काय काय काळजी घ्यायची आणि तो अशा स्टेज घेऊन सुरू करायला हरकत नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. मी हाच प्रश्न घेऊन मी प्रशांत जाधव सरांकडे जातोय, पण तत्पूर्वी आपली चर्चा ऐकण्यासाठी मला दिसतंय की बारामतीचे ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉक्टर अनिल मोकाशी, म्हणजे मी त्यांना म्हणेल की या चर्चेमध्ये एक तुम्ही सगळ्यांना मी कृष्णाची उपमा दिली, त्यांना डॉक्टर अनिल मोकाशी हे कृष्ण आणि द्रोणाचार्यांचं एक युनिक कॉम्बिनेशन आहे. तुम्ही तुमच्यापैकी अनेकांना, आणि सरांनी कालच एक शालेय शिक्षण पुढे कसं असावं असा कालच एक लेख लिहिला जो मी वाचला. उज्ज्वल भवितव्य शालेय आरोग्य सेवा, आरोग्याची सुरुवात ही शाळेतच व्हायला हवी, या गोष्टीची मुहूर्तमेढ रोवणारी उज्ज्वल भवितव्य शालेय शिक्षण सेवा, शालेय आरोग्य सेवा ही डॉक्टर अनिल मोकाशी या अत्यंत ज्येष्ठ आणि श्रेष्ठ बालरोग तज्ञांनी बारामतीला सुरू केलेली आहे. अनेक डॉक्टर्स आणि सीए असे लोक आहेत, मी सगळ्यांचं स्वागत करतो. डॉक्टर भुतडा, डॉक्टर राहुल निकम, डॉक्टर मिलिंद बनसोडे सीए आहेत, सुरेश पाटील गायकवाड. तर सगळेजण तुम्ही आमच्यावर असेच राहा, काही प्रश्न असतील तर टाका, माझं प्रश्नांकडे लक्ष आहे, तुमचे प्रश्न मी तज्ञांना विचारेल. प्रशांत जाधव सर, मला सांगा की सरांनी सांगितलं की शाळा सुरू करणं योग्य राहणार नाही, अनेकांची याच्याबद्दल वेगळी मतं असू शकतात, पण एक धोरण, तुम्ही इंडियन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्सचे तुम्ही कार्यकारिणीचे सदस्य आहात देशाच्या या कमिटीचे, तर राज्य शासनाला किंवा ओव्हरऑल सर्वसामान्य जनतेला तुम्ही धोरणात्मक सल्ला काय द्याल शाळा सुरू करण्याच्या बाबतीत? सर म्यूट तुमचं. सर्वप्रथम तर मी मनापासून अमोल तुझं धन्यवाद व्यक्त करतो 2 गोष्टींसाठी. एक तर ही चर्चा तू इथे घडवून आणतो आहेस आणि ज्या पद्धतीने ह्या चर्चेला तू सुरुवात केलेली आहे त्याबद्दल पर्सनली मी तुझा खूप धन्यवाद आणि ऋणी आहे की तू ज्या पद्धतीने इंट्रोडक्शन केलं आहेस. त्यानंतर आत्ताच तू सांगितलंस की बारामतीवरून डॉक्टर अनिल मोकाशी सर आपल्याला जॉईन झालेले आहेत. आता मला डेफिनेटली याचा आपल्याला 2 गोष्टींनी फायदा होणार आहे. सध्या महाराष्ट्र सरकारमध्ये बारामतीचं खूप जास्त महत्व आहे. आपण ज्या काही गोष्टी बोलतो आहोत त्या धोरणात्मक निर्णय घेण्यामध्ये, कारण मला बारामतीची वर्किंग माहिती आहे. मोकाशी सर असो, मुथा सर असो, मुथा भाभी असो, यांचे सगळ्यांचे आपल्या अनिल मोकाशी खूप चांगले संबंध. प्रशांत जाधव सर, अनिल मोकाशी सर हे माननीय शरद पवारजींचे अत्यंत घनिष्ठ मित्र आहेत आणि आपली ही चर्चा ते नक्कीच पवार साहेबांपर्यंत पोहोचवतील. बरोबर. म्हणूनच मी म्हणालो की आपल्या ह्या चर्चेला आता खूप जास्त आपल्याला बळकटी आलेली आहे आणि या चर्चेचा उपयोग नक्कीच जनता तसंच सरकारपर्यंत जाईल याचा मला आता 100% खात्री झालेली आहे.
आता धोरणात्मकरित्या जर तुम्ही जर मला विचाराल डॉक्टर अमोल, तर मी असे सांगेल की भारतामध्ये ज्यावेळेस कधी लॉकडाऊन चालू करण्यात आला होता त्यावेळेसच्या काळापासून आतापर्यंत जर आपण प्रथम आढावा घेतला तर आपल्याला एक असं लक्षात येईल की आपल्या देशामध्ये ज्यावेळेस लॉकडाऊन सांगितला त्यावेळेस आपल्याकडे तेवढ्या केसेस नव्हत्या. पण आणि दुसरी महत्वाची गोष्ट होती की त्यावेळेस आपण ह्या परिस्थितीला तोंड देण्याला अगदी तयार नव्हतो. टेस्ट फार तर 1 किंवा 2 ठिकाणी पूर्ण भारतामध्ये ह्या टेस्ट होत होत्या. पण या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये ऑलमोस्ट प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक राज्याच्या प्रत्येक विभागामध्ये आणि महाराष्ट्रासारख्या पुढारलेल्या राज्यामध्ये तर ऑलमोस्ट प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता कोरोनाच्या टेस्ट व्हायला लागलेल्या आहेत. ही एक तयारी आरोग्य विभागाने या काही दिवसांमध्ये नक्की केलेली आहे, जे आपल्याला खूप फायद्याची राहणार आहे. त्याचवेळी प्रशासनामधले इतर भाग जे आहेत ते भाग सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काम करत होते. आणि ह्या काम करत असताना परिस्थिती अजूनही आटोक्यात आलेली नसताना, इनफॅक्ट कोरोनाचा प्रभाव वाढलेला असताना सुद्धा आपल्याला ह्या लॉकडाऊन मध्ये बाहेर यावं लागलेलं आहे. आणि हे बाहेर यावं लागलं, जे सरकारला हा निर्णय घ्यावा लागला. शेवटी हा निर्णय घेत असताना त्याच्यामध्ये विविध कारणं होते, ज्यामध्ये की नक्कीच आरोग्य हे कारण नसताना आर्थिक, सामाजिक आणि मानसिक हे कारण होतं. सामाजिक मी यासाठी म्हणेल की त्यावेळेस महाराष्ट्रामधलं समाजमन, आता एखादा खूप पाणी साचल्यामुळे बांध फुटून पाणी वाहून जाईल का काय, असा समाज कदाचित बाहेर आला असता. आणि म्हणून शासनाने हे लॉकडाऊन हळूहळू बाहेर काढायचा निर्णय घेतलेला आहे. मी ही गोष्ट यासाठी सांगतो आहे, स्पेशली सर्व पालकांना, की शासन कदाचित पुढील काही दिवसांमध्ये शाळा चालू करायचा निर्णय धोरणात्मक जाहीर करू शकेल. पण त्यावेळेस तो आरोग्याच्या दृष्टिकोनातून सर्वतः लागू राहील असे नाही आहे. कारण शासनाला किंवा कुठल्याही, जसं तू म्हणाला, संघटनेला मोठ्या स्तरावरती निर्णय घ्यायचा असतो, त्यावेळेस सर्व गोष्टींचा निर्णय घ्यावा लागतो. तर शासन महाराष्ट्रामधल्या सर्व जनतेचा, पालकांचा, मुलांचा विचार घेऊन किंवा सर्व परिस्थितीचा विचार घेऊन करेल. कदाचित काही प्रायव्हेट स्कूल्स, पुस्तकं, वह्या, ह्या गोष्टीची जी इकॉनॉमी आहे, या इकॉनॉमीचा सुद्धा या निर्णय घेण्यामध्ये भाग असू शकतो. त्यामुळे प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याच्या बाबतीत याचा विचार करून घेऊन त्यावेळेस आपण या गोष्टीचा निर्णय घेणं आवश्यक आहे. जर तुम्हाला बालरोग तज्ञ किंवा संघटनेचा पदाधिकारी म्हणून म्हणशील तर मी नक्की असं सांगेल की अजून पुढील काही दिवस नक्कीच शाळा चालू करण्यासाठी योग्य परिस्थिती राहणार नाही आहे. आणि म्हणूनच शासनाने याचा निर्णय जून महिन्यामध्ये न घेता जुलै महिन्यामध्ये परिस्थितीचा आढावा घेऊन घेणार आहेत, असं मला सध्या तरी माहिती आहे. मला खूप महत्वाचं, तुम्ही म्हणजे एक बालरोग तज्ञ, एक बालरोग संघटनेचे जबाबदार पदाधिकारी म्हणून, मी खरं तर आपला हा सर्वसामान्यांचा, आपण डॉक्टर बरोबर आपण नागरिक आहोत, तर मला वाटतं की आपला हा आवाज शालेय शिक्षण मंत्री नामदार माननीय वर्षाताई गायकवाड आणि शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चूजी कडू माझे चांगले मित्र आहेत. मी त्यांना हे आवर्जून पाठवणार आहे आणि हे त्यांना ऐकल्यावरती मला त्यांचा फीडबॅकही जाणून घ्यायचा आहे. सर, या निमित्ताने मला तुम्हाला एक सूचना करायची आहे की महाराष्ट्राच्या या बालरोग तज्ञांच्या आणि देशाच्या बालरोग तज्ञांच्या संघटनेतर्फे आपण एक पत्र मेल किंवा पर्सनली वर्षाजी गायकवाड आणि बच्चू कडूंना जर दिलं तर खूप त्याचा उपयोग होईल. आणि या चर्चेचं ड्राफ्टिंग आपण करून ते त्यांना जरूर देऊया असं मला वाटतं. मी नक्की अमोल, डॉक्टर अमोल, इनफॅक्ट जेव्हा याचा प्रादुर्भाव सुरू झाला होता त्यावेळेस भारतीय बालरोग तज्ञ संघटनेने पंतप्रधानांना पत्र लिहिलं होतं. तसंच माननीय शरद पवार साहेबांची भेट घेऊन त्यांना त्यावेळेस परिस्थिती सांगून आपण काय काय निर्णय घेतले पाहिजे या लॉकडाऊनच्या संदर्भात सुद्धा पंतप्रधानांनी बालरोग तज्ञ संघटनेच्या अध्यक्षाशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा घेतली होती आणि आपण त्यावेळेस इनपुट्स त्याचे दिले होते. आणि मला यावेळेस सांगायला आवडेल की आपल्या इनपुट्सचा बऱ्यापैकी महाराष्ट्र शासनाने आणि केंद्रीय शासनाने त्यांच्या ह्याच्यामध्ये अंगीकृत केलेलं होतं. मी अनेक मान्यवरांचं या चर्चेमध्ये स्वागत करतोय. औरंगाबादचे आणि मराठवाड्याचे ज्येष्ठ इंटेन्सिव्हिस्ट कमलनयन बजाज हॉस्पिटलचे डॉक्टर श्रीकांत सहस्रबुद्धे, डॉक्टर राजगोपाल कालानी परभणीवरून जलतज्ञ, डॉक्टर समीर जाधवर मुंबईहून, अंजली मुलके, नमस्कार. मी फक्त डॉक्टरांचीच नावं घेतोय असं काही नाही सर. आमचा हा रोशनी मॅडम, प्रशांत सर आणि वैद्य सर, आमचा हा 20 ते 25 हजार लोकांचा माझ्या फेसबुक पेजचा एक परिवार आहे, ज्याच्यामध्ये मी अत्यंत छोटा सैनिक आहे आणि आम्ही सगळे मिळून हा पेज चालवतो. दर आठवड्याला रोज आम्ही एकमेकांचे व्ह्यूज शेअर करतो, एकमेकांचे सुखदुःखही आम्ही शेअर करतो.
तर खरं तर खूप आनंद होतोय की सगळे तुमच्यासारखे तज्ञ आहेत. भूषण संचेती, महालक्ष्मी कुलकर्णीजी, सगळे नमस्कार. तुमची सूचना हो, आय थिंक स्कूल शुड स्टार्ट फ्रॉम 1 अक्टूबर. बरोबर है महालक्ष्मीजी, तेच सांगितलंय आता प्रशांत सरांनी. रोशनी जी, मैं आपके पास आता हूँ मैडम अभी. एक सबसे बड़ी चीज है वो पेरेंट्स, आप इमोशनल इंटेलिजेंस में काम कर रहे हैं इतने सालों से, तो स्कूल्स जब भी शुरू होंगे, अभी सर ने बताया, दोनों भी वैद्य सर ने बताया कि थोड़ा सा देर से शुरू होंगे, लेकिन जब भी शुरू होंगे मैं ये कॉन्फिडेंटली कह सकता हूं कि तब शायद कोरोना रहे या ना रहे, कोरोना का डर जरूर रहेगा, और डर के आगे जीत है, ये हम जानते हैं. तो ये डर, कोरोना के इस डर का बच्चों के बारे में, जब वो स्कूल में फर्स्ट डे जाएंगे तब कैसे फीलिंग्स हम बच्चों के एनकाउंटर कर सकते हैं. बच्चे बहुत एक्साइटेड रहेंगे या उनको शायद आदत लग चुकी है घर रहने की, डरे हुए रहेंगे, एक्साइटेड रहेंगे. ये इमोशनल पॉसिबिलिटीज इनके क्या हो सकते हैं और उनसे हम कैसे डील करें? सबसे पहले अमोल, आई शुड ऑल्सो थैंक यू. तुमने जो ये प्लेटफॉर्म एक सेट किया है ना, ये बहुत एक यूनिक प्लेटफॉर्म है. इससे इतने इजीली हम लोग एक दूसरे को रीच आउट कर पा रहे हैं, हमारे ओपिनियंस, व्यूज सब जा रहे हैं. एंड इतना इम्पोर्टेंट वैद्य सर और प्रशांत सर ने जो पॉलिसी मेकिंग एंड सिस्टम के हिसाब से हमको बताया कि हाउ दे मेक पॉलिसीज, हाउ इट देन गोज डाउन, कैसे वो नीचे तक पहुंचती है. आई एम श्योर जो भी वहां बैठे हैं वो सब सोच समझ के ही वो डिसीजंस लेंगे. अगले 1 महीने में, 2 महीने में तो हम में से कोई नहीं देख पा रहा है कि स्कूल शुरू होने वाला है, लेकिन एट द सेम टाइम लर्निंग रुकती नहीं है. एजुकेशन, लर्निंग, आई थिंक अभी भी घर पे जहां भी हम हैं वहां पर हमारे बच्चों की कोई ना कोई किस्म से लर्निंग चल रही है, शुरू है. एंड उसके बारे में हम आगे और चर्चा करेंगे. उसमें ऑनलाइन हो गया, ऑफलाइन हो गया, हम क्या इसके बारे में भी आप जरूर बताइए. मुझे पूछना था कि ऑनलाइन, अभी सब ऑनलाइन स्कूल या होम स्कूलिंग के बारे में हम बाद में बात करेंगे, लेकिन ऑनलाइन स्कूलिंग के बारे में एक इमोशनल इंटेलिजेंस के एक्सपर्ट के तौर पर व्हाट इज योर ओपिनियन, ये इसी सवाल के साथ आप कंटिन्यू कीजिए. श्योर श्योर. तो अभी कैसा है, एट प्रेजेंट बच्चे जो ऑनलाइन स्कूलिंग कर रहे हैं, कुछ स्कूल्स, क्लासेस ऑलरेडी अपने लेक्चर्स ले रहे हैं, उसमें खुद ही एसेस करके उन लोगों ने भी नतीजा निकाला ही होगा कि वो जो बात है सामने बैठकर सीखने की, फेस टू फेस, ह्यूमन टू ह्यूमन इंटरेक्शन करने की, जो एज ह्यूमन बीइंग्स हम सबके लिए बहुत इंपॉर्टेंट है, एंड स्पेशली बच्चों की ग्रोथ के लिए, बिकॉज वो सोशल जो एक्टिविटी है वो उनकी लर्निंग के लिए भी बहुत इंपॉर्टेंट है. एक इमोशनल एनवायरनमेंट इज वेरी इंपॉर्टेंट फॉर एकेडमिक डेवलपमेंट ऑल्सो. तो ये जो चीजें हैं ये कभी भी हम ऑनलाइन में 100% नहीं दे पाएंगे. तो अगर आप 1 वर्ड में मेरा आंसर चाहोगे कि यस टू ऑनलाइन और नो, शायद मैं नो की तरफ ज्यादा मेरा झुकाव होगा. वो हर चीज में हमको कुछ ना कुछ बैलेंस लाना पड़ता है. ऑनलाइन करना है तो क्या करें, किस एज के लिए करें, किस प्रिकॉशंस के साथ करें, वो हम ये 2 महीने के लिए प्लान आउट कर सकते हैं. लेकिन जो आप बात कर रहे हो कि आगे जाकर जब स्कूल खुलेंगे तब हमारे बच्चों पर क्या होगा, तो उसके लिए भी दिस इज द राइट टाइम. जो टाइम हमारे हाथ में है उसमें हम अपने बच्चों को उस दिन के लिए तैयार कर सकते हैं. फियर फैक्टर क्यों बैठा है हमारे बच्चों में? कहीं हम एज एडल्ट्स तो नहीं रेस्पॉन्सिबल इस चीज के लिए? हम सुबह उठते हैं, कोरोना की न्यूज देखते हैं, आपस में हमारी वही डिस्कशन होती है, क्या बंद है, क्या खुला है, सब यही सब डिस्कशन सारा दिन चलता रहता है. तो इसका इनडायरेक्टली कहीं ना कहीं इफेक्ट हमारे बच्चों पर भी होता ही है. सो ये चीज से बचने के लिए हमें अपना जो है पॉजिटिव एनवायरनमेंट क्रिएट करना घर में बहुत जरूरी है. हम सब समझते हैं कि कोरोना है, रहेगा, उसके साथ हमको एडजस्ट करना है, अपनी तैयारी रखनी है, बट बच्चों के साथ कितना डिस्कस करना है. एक एज ग्रुप रहता है, सपोज बड़े बच्चे हैं, उनसे फैक्ट्स छुपाने भी नहीं है, हमें उन्हें सही फैक्ट्स जो है वो बताने हैं, बट फॉर अ लिमिटेड पीरियड. ओवर एंड ओवर दिन रात वही डिस्कशन में पड़े रहना, पूरा दिन न्यूज चैनल वही चलता रहना, हमारे पॉजिटिव एनवायरनमेंट को सपोर्ट नहीं करेगा. जो फियर फैक्टर का अगेन एक बहुत, सो दैट इज फर्स्ट थिंग. सेकेंड थिंग, पेरेंट्स घर में हैं अगर उनके साथ, तो 1:1 इंटरेक्शन के लिए हमें बहुत अच्छा टाइम मिला है. हमेशा हम क्वालिटी टाइम की बात करते हैं. सो नॉन कोरोना टॉपिक पर 1:1 इंटरेक्शन पेरेंट्स ने अपने बच्चों के साथ जरूर करना. इसके 2 फायदे हैं.
एक तो आप अपने बच्चे को भी समझ सकते हो कि व्हाट ही इज फीलिंग, उसके एक्चुअल कंसर्न्स क्या हैं। कभी कभी हमको लगता है जो हम फील कर रहे हैं वही बच्चा फील कर रहा है, बट इट्स वेरी इंपॉर्टेंट टू लेट देम स्पीक, लेट देम एक्सप्रेस। वो जब एक्सप्रेस करेंगे, जब वो बोलेंगे, तो हमें भी समझ आएगा कि उनके कंसर्न्स क्या है। तो उस तरीके से फिर हमारे पास आंसर्स तैयार होंगे कि हम उनके साथ कैसे डील करें। इट्स फर्स्ट इंपॉर्टेंट कि हम उनके क्वेश्चंस पता करें कि उनको क्या कंसर्न्स है। सो दैट विल बी फर्स्ट अप्रोच फॉर फियर। आय थिंक लेट देम टॉक, उन्हें बात म्हणजे मी आपल्या मुलांना मोकळेपणाने बोलू द्या, त्यांचे प्रश्न समजून घ्या, आणि सगळ्यात महत्वाचं त्यांची तुमची भीती, मुलं हे पालकांची एक छाया असतात, आई आणि वडिलांची, तर तुमची भीती ही त्यांच्यामध्ये तशीच्या तशी संसर्गित होईल. कोरोना संसर्गित होईल की नाही माहित नाही. तर मला वाटतं हे खूप महत्वाचा मुद्दा रोशनी मॅडमनी सांगितला. मी वैद्य सरांकडे जाण्याच्या आधी थोडक्यात एक विषय मला प्रशांत जाधव सरांकडून जाणून घ्यायचा आहे. सर, आज योगायोग असा आहे की मला वाटतं आजच आपले जाणते राजे, महाराष्ट्राचे जाणते, देशाचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आज राज्याभिषेक दिन आहे. मला वाटतं आजच आहे, मी जर चूक नसेल तर. काल होता, सॉरी, मी माफी मागतो, काल होता. तर या निमित्ताने ऑनलाईन स्कूलिंग, रोशनी मॅडमने आपल्याला सांगितलं की शक्यतो ऑनलाईन स्कूलिंग नको, कारण ऑनलाईन स्कूलिंगचं इतकं मोठं फॅड निघालंय कि रोशनी मैडम, मुझे ऐसे डर लग रहा है कि स्कूल्स खुल भी जाएंगे ना, फिर भी पेरेंट्स बोलेंगे कि ऑनलाइन ही अच्छा है। और एक ऑब्जर्वेशन मैंने किया कि जो औरंगाबाद या कोल्हापुर, ये सेकंड टायर थर्ड टायर सिटीज है, तो काफी मुंबई, पुणे, बैंगलोर, चेन्नई, इनके ऑनलाइन एप्स और ये सब आए हैं, और पेरेंट्स को लग रहा है कि ये सिटीज का एजुकेशन अब हमें मिल रहा है, तो हम ऑनलाइन ही हमारे लिए अच्छा है। तो आपने, हाँ, बट स्टिल अमोल, क्या हमारे इलाके के सब लोगों के पास ऑनलाइन का वेरी सुविधा इंपॉर्टेंट है? क्या प्रशांत, लोग के पास इंटरनेट कनेक्शन है? वेरी इंपॉर्टेंट, वेरी ग्रासरूट घर में है, उसी को हम एजुकेशन के लिए यूज करना यूज करेंगे। मला वाटतं ह्या दोन्ही प्रश्नांना सर, ऑनलाईन नाही तर मग घरामध्ये आई आणि वडील थोडा वेळ, एक 20 मिनिटं 25 मिनिटं शिक्षकाच्या भूमिकेत येऊ शकतात का? आणि खरंच ऑनलाईनचं अगदी आपले माननीय मुख्यमंत्री बोलले त्यांच्या ऍड्रेसमध्ये की ऑनलाईन सुरू करा, पण माझ्या वैजापूरच्या, शिरूरच्या, माझ्या सावखेड फाट्याच्या शेतकऱ्याच्या घरामध्ये खरंच मोबाईल आहे की नाही, या प्रश्नाने मी खरंच इमोशनल होतो। तर सर, तुम्ही या दोन्ही गोष्टींना थोडंसं सांगा, मग मी वैद्य सरकडे जाईल। अगदी पहिले तर डॉक्टर रोशनी मॅडमनी खूप छान रीतीने सर्व गोष्टींची हे केलेली आहे, मी त्याची पुष्टी करतो, सर्व बाबींची आणि सर्व मुद्द्यांची। आणि ऑनलाईन एज्युकेशन किंवा सध्या ज्या एज्युकेशनच्या पुढे काय करावं याच्यावर येण्याआधी मी काही मुद्दे जे डॉक्टर रोशनींनी सांगितले त्या अनुषंगाने त्याला अजून पुढे घेऊन जाईल। की डॉक्टर अमोल, सध्या ज्या वेळेस शाळेच्या आपण हे लॉकडाऊन चालू झालं त्याच्या आधीची जर आपण वेळ बघितली तर ह्या शाळेचं आणि शिक्षणाचं इतकं महत्व वाढलेलं होतं आणि इतक्या परमोच्च कोटीला हे सगळं आलं होतं की शाळेचे मार्क म्हणजे सर्व काही, आणि स्पर्धा ही अत्यंत सिरियस लेवलला गेली असताना हा कोरोना आला। पण हा अचानक आला आणि त्यांनी सगळं स्टँडस्टिल करून टाकलेलं आहे। या गोष्टीचं अवलोकन करत असताना ही जी वेळ आलेली आहे, ही वेळ वाया घालवायची का? आता वर्ष वाया जाते का? मग मुलांचं काय होईल, त्याचं पुढं काय होईल, या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याच्या ऐवजी मला या ठिकाणी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आठवण होते की कॉलेज जीवनामध्ये काही कारणास्तव त्यांना 1 वर्ष कॉलेजमध्ये थांबावं लागलं होतं। तर त्यावेळेस त्यांनी त्या गोष्टीचा सदुपयोग करायचा, माझे वर्ष वाया जाते असं जेव्हा त्यांच्या मनात विचार आला, त्यावेळेस त्यांनी या वेळेचा सदुपयोग करायचं ठरवलं आणि त्यांनी ठरवलं की मी यावेळेस शरीर कमवणार। आणि त्यांनी त्या पूर्ण वर्षभरामध्ये अभ्यास करून जे काही त्यांचं अभ्यासाचं राहिलेलं होतं ती गोष्ट तर केलीच, पण त्यांनी शरीर कमवलं। आता हीच गोष्ट घेऊन आपण जसं कोरोनाच्या आधी काय म्हणत होतो की मला वेळ नाहीये, आई म्हणत होती मला वेळ नाहीये, वडील म्हणत होते की मला वेळ नाहीये, पालक खूप बिझी होते, मुलं वेगवेगळ्या परीक्षांच्या तयारीसाठी खूप जास्त बिझी होते। मग ह्या सगळ्या गोष्टींनी आपल्याला जेव्हा सगळं स्टँडस्टिल दिलेलं आहे, तर आपण ह्या वेळेचा सदुपयोग करून घेऊन जसं लोकमान्य टिळकांनी करून घेतला तसा आपण ह्या गोष्टीचा विचार करून घेऊन कोरोनापूर्व काळामध्ये जे पालक बिझी होते त्यांनी या वेळामध्ये संस्कार, संस्कृतीचा ठेवा, आउट ऑफ सिलेबस ज्या गोष्टी आहेत, छंद आहे, या गोष्टींना आपला वेळ दिला पाहिजे आणि त्याचा सदुपयोग केला पाहिजे असं मला या ठिकाणी नमूद करायला नक्की आवडेल। आणि शाळा सुरू होत नाही तोपर्यंत हे सगळं केलं पाहिजे। मुलांना आपण
आपलं स्वतःच घर, आपले पाहुणे रावणे, आपला परिसर, आपल्या आजूबाजूचे भूगोल, आपल्या आजूबाजूचा इतिहास, आपली भाषा, या गोष्टी जसं तू म्हणालास की आई आणि वडिलांनीच नाही, आई वडील आजी आजोबा मोठा भाऊ चुलत भाऊ मावस भाऊ हे सगळे जे कोणी तुमच्या घरामध्ये इतर उपस्थित असतील या सगळ्यांशी घेऊन ह्युमन व्हॅल्यूज शिकवायला पाहिजे. आपण ह्या गोष्टीचा उपयोग करून घेऊन मुलांना जेंडर इक्वॅलिटी शिकवू शकतो, रिस्पेक्टिंग अदर्स ही गोष्ट शिकवू शकतो, रिस्पेक्टिंग अदर्स ओपिनियन ही गोष्ट शिकवू शकतो, या गोष्टी सुद्धा शिकवायला पाहिजे. आणि मला एक गोष्ट सांग की तू आताच म्हणाला की काल छत्रपती शिवरायांचा शिवराज्याभिषेक, छत्रपती शिवराय हे काय फॉर्मल एज्युकेशन मधून शिकून मोठे झाले का? नाही, त्यांना मा जिजाऊने इनफॉर्मल एज्युकेशन मधून कितीतरी गोष्टी शिकून समजून घडले. आणि मग आपल्या प्रत्येकाला तर वाटतं शिवराय आपल्या घरामध्ये यायला पाहिजे. या परिस्थितीमध्ये आपण अशा पद्धतीचा पॉझिटिव्ह विचार जर ठेवला तर जसं डॉक्टर रोशनी मॅडम म्हणाल्या होत्या की निगेटिव्ह विचारांपासून दूर राहायचंय, तत्सम या पॉझिटिव्ह विचारांच्या जवळ जाऊन या गोष्टीची या वेळेची, हे बघा शाळा कधी सुरू होणार हे तुम्ही आम्ही ठरवणार नाहीये, हे शासन ठरवणार आहे. हे जेव्हा ठरवेल त्यावेळेस ती वेळ योग्य आहे का नाही योग्य आहे याबद्दल आम्ही बालरोग तज्ञ नक्की शासनाला वेळोवेळी सांगत राहू. जर समजा ती वेळ अयोग्य वाटली तर आम्ही शासनाला सांगू की ही वेळ अयोग्य नाहीये. पण मग तोपर्यंत पालकांनी काय करायचं याबद्दल मी थोडक्यात आता जे सांगितल्या या गोष्टी नक्की त्यांनी उपयोग घ्यावा असं मला इथे नमूद करायला आवडेल. आणि सर ऑनलाईन बद्दल ग्रामीण भागामध्ये ऑनलाईनचं काय? हो, दुसरा जो मुद्दा तू आता मांडला होतास त्यामध्ये मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये ना आपण भारत आणि इंडिया या दोन मध्ये डिवाइड केले गेले. काही दिवसांपूर्वीच आपण बघितलं की मजुरांचे एवढे सगळे हाल झाले, त्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. तर ऑनलाईन एज्युकेशन हे एक ठराविक इलाइट क्लास, मे बी 5-10% इलाइट क्लास असेल ज्यांच्यापर्यंत ही गोष्ट जाऊ शकेल. ज्यांना ते शक्य आहे, ज्यांना त्या गोष्टीचा उपयोग करायचा आहे त्यांनी त्याचा लिमिटेड ह्याच्यामध्ये नक्की करावा. परंतु तो कम्प्लिटली 100% याला अल्टरनेटिव्ह राहू शकत नाही. आणि शासन जेव्हा निर्णय घेईल त्यावेळेस कदाचित ज्या मेट्रोज आहेत मुंबई पुणे औरंगाबाद नागपूर या शहरांमध्ये, नाशिक या शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आहे, इथे शाळा कदाचित उशिरा सुरू होतील. पण ग्रामीण भागामध्ये ज्या ठिकाणी नाहीये त्या ठिकाणी जर शाळा सुरू झाल्या तर मला वाटतं आपण पुढील चर्चेमध्ये त्यावेळेस काय काळजी घ्यावी याचं नक्की हे घेऊया. पण ऑनलाईन याचा एक लिमिटेड वापर असावा, त्याचा खूप पाऊ करू नये. कारण शाळेमध्ये काही फक्त आपल्याला पुस्तकं शिकायची नाहीयेत. मुलं शाळेमध्ये जाऊन इंटरपर्सनल रिलेशन शिकतात, कॉम्पिटिशन शिकतात, मित्रत्व शिकतात, त्यानंतर त्यांचा अॅन्युअल डे असतो, अॅन्युअल डे मध्ये बऱ्याचशा काही गोष्टी शिकतात. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात. तर तू जसं म्हणालास की काही लोकांना ऑनलाईन चांगलं वाटायला लागले, हे बघा ऑनलाईन म्हणजे आहे ना हे टीव्ही सिरियल आहे असं समजू आपण. हे थोड्या वेळासाठी सगळं चांगलं वाटतं, सगळं पॉलिश वाटतं, पण ऑनलाईन हा ऑफलाईनला किंवा रेग्युलर शाळेला पर्याय राहू शकत नाही. तरुण पिढी सर, बरीच तरुण पिढी, सगळे आपण अर्थात तरुणच आहोत, मला असं नाही म्हणायचं, पण त्यांच्यासाठी मी सांगत असतो की ऑनलाईन शिक्षण हे ऑनलाईन डेटिंग सारखं आहे, त्याच्या नादाला फार लागू नका. अनेक वैद्यकीय क्षेत्राबरोबरच राजकीय, मी वैद्य सरांकडे जाण्याआधी राजकीय सामाजिक क्षेत्रातले अनेक लोक आपल्याला जोडले गेलेले आहेत. औरंगाबाद जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष माननीय दिनकरजी नरसिंग अण्णा पवार हे आपल्या बरोबर आहेत. भारतीय जनता पार्टीचे औरंगाबादचे महत्वाचे पदाधिकारी गौरवजी दोडे आपल्या सोबत आहेत. डॉक्टर तृप्ती बोरुळकर, आपल्या सर्वांच्या लाडक्या तृप्ती मॅडम पिडियाट्रिशियन आपल्या सोबत आहेत. अनुपम टाकळकर डर्मॅटॉलॉजिस्ट औरंगाबादचे आपल्या सोबत आहेत. केतन गद्रेजी, डॉक्टर वर्षा लहाडे मॅडम गायनेकोलॉजिस्ट, केतन गद्रेजी नमस्कार. पंकज धोत्रे, अनिल काळे अमेरिकेहून आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत आणि त्यांनी काही प्रश्न विचारले जे मी नंतर रोशनी मॅडम कडे येतो. वैद्य सर, तुम्ही इतक्या वर्षांची तुमची प्रॅक्टिस आहे. वैद्य सर, सर्वांना मला सांगायचंय की खूप कमी पिडियाट्रिशियन्स आज आहेत, किंवा सर वैद्य सर तुमच्यासारखं भाग्य हे आज आमच्या पिढीच्या पिडियाट्रिशियनला नाही की एका दिवसात 100 आणि 200 पेशंट्स बघायचे. प्रशांत सर बरोबर आहे की नाही? हे भाग्य या पिढीच्या, म्हणजे दिलीप खनाळे सर असू द्या, गांधी सर असू द्या, वैद्य सर असू द्या, यांना किंवा आमचे वडील यांना हे भाग्य लाभलं की रांगेने 200 पेशंट्स उभे बसलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं आजही सर तुम्ही औरंगाबाद पिडियाट्रिक्सचे, मी भीष्माचार्य मुद्दाम म्हटलो नाही कारण भीष्माचार्य म्हणजे त्या बाणांवरती झोपावं लागतात, तर तुम्ही भीष्माचार्य नाही, तुम्ही आमचे अमिताभ बच्चन आहात, एव्हरग्रीन. आजही सर रोज इतके पेशंट्स तपासतात. सर मला सांगा, आता एकदम तुम्ही महत्वाचा विषय आहे की शाळा सुरू झाल्यावर अनेक पालक हे ऐकतायत
त्यांना कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून आम्ही पालकांनी काय करायचं, काय काळजी घ्यायची, मास्क वापरायचा की नाही वापरायचा, काय करायचं? बरोबर आहे, कारण आता आपण चर्चा चालली शाळा सुरू होईल नाही होईल, पण केव्हा तरी कुठल्या तरी स्टेजला ती सुरू होणारच आहे, त्यामुळे आपल्याला त्याची पण तयारी करावीच लागणार आहे. मध्ये आपल्या महाराष्ट्र सरकारचा करोनाचा टास्क फोर्स आहे, ज्याची येतं ऐकू येते? हॅलो. हो सर, हो ऐकू येते, ऐकू येते. हो सर. करोनाचा टास्क फोर्स आहे, त्याचे चेअरपर्सन डॉक्टर संजय ओक आणि त्यांचे एक मेंबर डॉक्टर शशांक जोशी यांनी मध्ये खूप छान मेसेज पाठवला होता आणि त्यांनी सगळ्यांना सांगितलं होतं, वेगवेगळ्या काही मेडिकल होत्या पण एक दोन मेसेज त्यांचे खूप छान होते. त्यांचं असं म्हणणं होतं की सगळ्यांनी आता SMS फॉलो करा. आता SMS हा मोबाईल वापरतो आपण सगळ्यांना माहिती आहे SMS फॉलो करा. त्यांचा अर्थ हा SMS म्हणजे मोबाईल फॉलो करा असा नव्हता, तर त्यांनी त्याला छान शॉर्ट फॉर्म करून दिलं होतं. पहिला S म्हणजे सॅनिटायझिंग ऑफ द हँड, M म्हणजे मास्किंग ऑफ युअर फेस आणि परत S म्हणजे सोशल डिस्टन्सिंग इन पब्लिक प्लेस. मला वाटतं अतिशय सुंदर असं थोडक्यात SMS, आणि हा नुसता करोनासाठीच नाही तर मला वाटतं पुढच्या पूर्ण आयुष्यासाठी सुद्धा आपल्याला अतिशय आवश्यक असा हा ठरणार आहे. कारण ह्याच्या पुढे करोना आज आलाय, थांबलाय, उद्या अजून दुसरा कुठला तरी आजार येईल, पण ही काळजी आता आपल्याला पुढे घ्यावी लागणार आहे. आणि आता ह्याच्यासाठी आपल्याला थोडं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन सगळ्यांनाच करावं लागणार आहे. आणि मी तर म्हणेन की एक करोना एक आपल्याला एक चांगली बदल थोडा फॉलो करायचा, किंवा सोशल सॅनिटायझेशन, मास्किंग आणि सोशल डिस्टन्सिंग. ते शाळेत जातात मास्किंग, मास्क लावणं वगैरे. मास्कचे सुद्धा फायदे आहेत, तोटे आहेत, पर्टिक्युलरली लहान मुलांमध्ये. काही आता अमेरिकेची जी डिसीज कंट्रोलची ऑर्गनायझेशन आहे किंवा जपानची पिडियाट्रिक असोसिएशन आहे, त्यांनी क्लिअर कट गाईडलाईन्स दिल्या आहेत. हे शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी नाही, पण 2 वर्षाच्या खालच्या मुलांना डेफिनेटली मास्क लावू नये, कारण त्यांचे श्वसन नलिका खूप छान छोट्या असतात आणि त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. आणि खूप जास्त वापरला तर एखाद्याला हृदयावर प्रेशर, मला वाटतं सरांच्या खाली वापरून, पर्टिक्युलरली पब्लिक प्लेस जाताना, बाहेर जाता, शाळेत जातायत किंवा घरात तुम्ही हॉस्पिटलमध्ये भेटीला दाखवण्यासाठी जातात, अशाला डेफिनेटली तुम्ही मास्क वापरा. आधी WHO किंवा मास्क फक्त हेल्थ केअर वर्करनी वापरा किंवा अशाच हे होते, पण आता जसे जसे स्टडी झाल्या आहेत सगळ्यांना आता कळून चुकलंय की सगळ्यांनी मास्क वापरणं अतिशय गरजेचं आहे. प्रत्येकाने जर मास्क वापरला तर तो स्प्रेड होण्यासाठी खूप फायद्याचा आहे. मास्क वापरल्यानंतर जसं मेडिकल मास्क वापरतो आपण किंवा सगळ्यांना माहिती आहे N95 मास्क वापरतो की त्याच्यातून व्हायरसेस, बॅक्टेरिया फिल्टर होऊन तुम्हाला जात नाही, तसं क्लॉथ मास्क मध्ये नाही आहे. पण ऍटलिस्ट तुमच्याकडून जाणारे जंतूचा प्रभाव बाहेर पडण्याचा खूप कमी होतो, ऑलमोस्ट 40, 50, 60% असं स्टडीज आढळले. म्हणून परवा WHOच्या गाईडलाईन आहेत, CDCच्या गाईडलाईन आहेत की सगळ्यांनी मास्क वापरणं अतिशय आवश्यक आहे. फक्त मास्क वापरण्यासाठी मात्र काळजी घ्यायची तुम्ही, किंवा 3 लेअरचा कॉटनचा मास्क वापरा. सर किती वर्षाच्या खाली, सर एक फक्त प्रश्न, किती वर्षाच्या खाली मास्क वापरावा आणि किती वर्षाच्या खाली वापरू नये? एज मी सांगितलं तसं 2 वर्षाच्या खाली मास्क बिलकुल वापरायचा नाही. 2 वर्षाच्या वरती ज्या मुलांना, आता आपण म्हणाला शाळा सुरू झाल्यानंतर नॉर्मली साधारण एक 6 वर्षाच्या वरची मुलं जाणार, तर त्यांना तुम्हाला मास्क द्यायला हरकत नाही. पण ही आता तुम्ही सुरुवात करा घरी की मास्क कसा वापरायचा, त्याची काळजी कशी घ्यायची. मास्कला वारंवार हात लावायचा नाही, कारण मुलांना सवय असते, मास्कची चाळा करतात, मास्क तोंडात घालतात, मग तोच हात. सर या अनुषंगाने एक प्रश्न पण सांगतो. या अनुषंगाने संजय हरियान यांचा प्रश्न आहे की शाळा 5 तास असते आणि एवढा वेळ मुलं मास्क ठेवतील का? खूप चंचल असतात, मास्कची चाळा करतील, तर मग काय करायचं याच्या बाबतीत? तर मी संजय सरांना या निमित्ताने नमूद करू इच्छितो की ही सुरुवात तुम्ही आतापासून घरी काळजी घ्यायला सुरुवात करा, कारण मुलाला एकदम 5 तास तर शक्य नसतं, कारण त्याला श्वास घ्यायला त्रास होणं, अनकम्फर्टेबल होऊ शकतं. तर घरी असताना तुम्ही तुमच्या कंट्रोलमध्ये अर्धा तास, 1 तास असं सुरू करा. हळूहळू त्याला सवय लावा, कसं मास्क वापरायचा, त्याची काय काळजी घ्यायची. मास्क लावण्याच्या आधी हात धुवायचा, मास्क लावल्यानंतर परत हात धुवायचा, आणि शाळेमध्ये गेल्यानंतर त्याला ती हळूहळू सवय होऊन जाते. कारण आपण जर बघितलं तर बऱ्याच आपल्या मेडिकल किंवा पॅरामेडिकलला सुद्धा आधी एवढं मास्क वापरण्याची सवय नव्हती, त्यांना पण त्रास व्हायचा, पण मोठे असल्यामुळे ते त्याची काळजी घेऊ शकत होते. शाळेमध्ये गेल्यानंतर मास्क
तुम्हाला 5 तास जरी शाळा असेल तरी त्याच्यामध्ये असं एक असतं की तुम्हाला लंच टाइम किंवा जेवणाची सुट्टी द्यावी लागणार आहे, त्यावेळेला तुम्हाला डेफिनेटली मास्क काढावाच लागणार आहे. तर तो मास्क काढताना मी असं सजेस्ट करेन सगळ्या पालकांना वगैरे की तुम्ही जोडी 2 मास्क द्या बरोबर, कारण एक मास्क काढून परत तोच मास्क लावणं मुलांना जमणार नाही, खाली पडेल, घाण होईल. तर तो मास्क त्यांनी दप्तराच्या बाजूला ठेवायचा आणि जेवण झालं हात धुवून परत दुसरा मास्क घालायचा, म्हणजे त्यामध्ये ब्रेक येऊन जाईल. दुसरं असं अजून आहे किंवा सॅनिटायझर वापरायचे की नाही, तर सॅनिटायझर सुद्धा वापरायला हरकत नाही. घरी असताना शक्यतो साबण आणि ह्याने हात धुवा. मिनिमम 20 सेकंद ते 30 सेकंद हात धुवायचे. त्यासाठी एखादं गाणं शिकून द्यायचं, तेवढ्या ह्याच्यात होतात. आणि हात धुण्याची प्रक्रिया कशी आहे ते आता व्हिडिओज आहेत, पण शाळेमध्ये हे थोडं सगळ्यांनी टीचर्सनी वगैरे इन्व्हाइट करायचं कसं करायचं काय नाही. तर त्यासाठी एक चांगलं असं एक सजेशन म्हणजे माझ्याकडून मी देऊ इच्छितो. मध्ये एक वॉटर बेल नावाचा प्रकार आला होता. मुलं शाळेत खूप कमी पाणी प्यायचे आणि त्यामुळे काही किडनीचे वगैरे मूत्रपिंडाचे आजार यायचे, म्हणून काही शाळांनी असं ठरवलं होतं की ठराविक 1 तासाने 1.5 तासाने ते एक बेल द्यायचे आणि त्यावेळेला मुलांनी वॉटर बॅग मधून पाणी प्यायचं. असा तो कन्सेप्ट होता. हा कन्सेप्ट इथे वापरायला हरकत नाही. 1-1.5 तासांनी त्यांनी शाळेने बेल द्यायची, मुलांनी सॅनिटायझर वापरायचं आणि सॅनिटायझर वापरण्याचं शिक्षण तर देणं आवश्यक आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला दुसरा एक चांगला, आपण बरेच जण प्लेननी प्रवास केलेला असेल, प्रत्येक प्लेन प्रवासामध्ये तिथली एअर होस्टेस प्रत्येक वेळेला इन्स्ट्रक्शन देते तुम्ही कसं करायचं काय नाही वगैरे. असं शाळेमध्ये रोज म्हणा किंवा अल्टरनेट डे एका मुलाला ठरवून त्याला सांगायचं कसं करायचं आणि शिक्षकांनी समजून सांगायचं. आणि हे करताना होतं दुसरं, शाळेमध्ये मुलांना तुम्ही त्याचं सोशल डिस्टन्सिंग, बेंचवर गर्दी करायची नाही की आता तुम्ही 2 वाजतील तर एकच ठेवायचा, त्याच्यामध्ये डिस्टन्स कमी ठेवायचं. जेवणात ते आपण पुढे येऊ जेवणाच्या वेळात. दुसरं अजून एक चांगली मी गाईडलाईन वाचताना आली होती, डेन्मार्कमध्ये त्यांनी छान केलं होतं. शाळेच्या लॉबीमध्ये आणि कॉरिडॉरमध्ये त्यांनी मुलांना जे आवडणारे कार्टून्स असतात ना, त्यांचे मोठे मोठे असे पिक्चर्स लावले होते आणि त्याच्यावर त्यांनी हे सगळं प्रोसिजर, मास्क कसा लावायचा वगैरे हे दिले होते आणि मुलांना ते खूप आवडायचं आणि त्याप्रमाणे मुलं मग ते करायला जायचे. ह्या 2-3 गोष्टी मला व्यवस्थित त्यांनी केल्या तर बऱ्याच प्रमाणात आपण हा टाळू शकतो. सर, सॅनिटायझर सोबत द्यावा का मुलांच्या खिशामध्ये? नाही, सॅनिटायझर शक्यतो सोबत बिलकुल देऊ नये. ह्याच्यासाठी कारण त्याच्यामध्ये असं आढळलेलं आहे, इव्हन आता काही सीडीसी म्हणा किंवा त्यांच्याकडे पॉइझनिंगच्या केसेस आढळल्या. मोठ्या मुलांमध्ये नाही पण छोट्या मुलांमध्ये. कारण काय वेळेला सॅनिटायझर मध्ये कलर्ड सॅनिटायझर, काही स्मेल असलेले सॅनिटायझर्स मार्केटमध्ये आले आणि आई पर्समध्ये घेऊन चालली ती आणि मुलं मग ते छोटं काहीतरी दिसलं चांगलं दिसलं म्हणून ते प्यायला लागले. हे आता बेसिकली सॅनिटायझर हे 60% जास्त अल्कोहोल असतं. आपण किती नाही म्हटलं तरी साधारण त्यांनी जेव्हा स्टडीज केल्या, तुम्ही 2.5 लिटर जरी 2.5 ml म्हणजे अर्धा चमचा जरी पोटात गेलं तरी साधारण त्याची लेवल 17 ते 18 मिलीग्राम पर डेसिलिटर येते. आपल्या भागात काही केसेस आल्या सर ऐकण्यात अशा काही? आपल्या भागात नाही आल्या, पण आपल्या भागात दुसऱ्या अशा केसेस आढळल्या आहेत की सॅनिटायझर वापरून, मी पर्टिक्युलरली आपल्या भगिनी किंवा माता आहेत त्यांनी पर्टिक्युलरली इन्फ्लेमेबल ज्या वस्तू आहेत, कारण ते सॅनिटायझर हे इन्फ्लेमेबल असतं आणि काही बंच केसेस बायकांमध्ये निश्चित आढळल्या आहेत. त्यांनी हात लावून ताबडतोब गेलेत आणि हात जळालेत असे आढळलेले आहेत. पण सॅनिटायझर मुलांबरोबर बिलकुल देऊ नका. याच्याऐवजी मी असं म्हणेन की शाळेतून जाताना त्यांनी घरून सॅनिटायझर वापरून जायचं आणि शाळेने तिथे प्रोव्हाइड करायचं. म्हणजे तिथे कंट्रोल ह्याच्यामध्ये तुम्हाला ते मुलांना प्रत्येक मुलं जाताना, जसं दुसरं असं किंवा थर्मल स्कॅनिंग तुम्ही बघताय प्रत्येक बस स्टेशन, रेल्वे स्टेशनवर किंवा एअरपोर्टवर असतं, तसं थर्मल स्कॅनिंग शाळेमध्ये एंटर करताना तिथे सुद्धा गर्दी होऊ द्यायची नाही. ते आपल्याला काळजी घ्यायची. 2-3 गेट्स ठेवा आणि ते थर्मल स्कॅन करून तुम्ही मुलांना तिथे सॅनिटायझर तुमच्या समोर करायला लावा. म्हणजे तुम्ही आणि मधून म्हटलं तर सॅनिटायझर बेल म्हणजे मुलांबरोबर द्यायची गरज नाही आणि देऊच नका, कारण त्यांनी अपाय होण्याची शक्यता जास्त राहील. सर, सॅनिटायझेशन टनेल्स बिनेल्स बऱ्याच ठिकाणी सध्या फॅड आहेत, तर असे टनेल्स लावावे का? नाही, WHO ने क्लिअर कट सांगितलेलं की सॅनिटायझर टनेल्स तुम्ही कुठेच वापरू नका. त्यांनी उलट इजा होणार आहे. पण खूप डोळ्याचे त्रास, ऍलर्जी ज्यांना असेल त्याचा त्रास, म्हणजे त्याचा फायदा काहीच नाहीये पण त्याचे तोटे दिसून आले, म्हणून WHO ने क्लिअर कट सांगितलं. हा इश्यू मी किमान 8 ते 10 वेळा मी लिहितोय आणि म्हणजे तुम्ही औरंगाबादचे आहात तर औरंगाबादचे काही सत्ताधारी पक्षाचे काही लोक, काही बरेच हे लोक अजूनही करतायत. तर परखड बोलणं हा थोडासा माझा आजार आहे, म्हणून परखडपणे सांगतो की सर तुम्ही या सगळ्या गोष्टी आपण सगळे मिळून रोखूया. असं कृपया टनेल्सची गरज नाही. मला एक सांगायचंय सर, पॅरानॉइड होऊ नका. लोक खूप पॅरानॉइड झाले. पॅरानॉइड झाले. तर बरं, एक सर डॉक्टर राजगोपाल कालानी यांनी एक सूचना दिली आहे, ती मी त्यांच्या वतीने सांगतो. डॉक्टर कालानी हे प्रसिद्ध परभणीचे बालरोग तज्ञ आणि जलतज्ञ आहेत. तर त्यांचं खूप महत्वाची सूचना त्यांनी दिली की कृपया मुलांना हात
धुताना नळ बंद करायला सांगा. अगदी बरोबर. पाण्याकडे त्यांचं लक्ष असतं. म्हणजे अर्जुनाला जसा डोळा दिसतो तसं कालानी सरांना पाणी दिसतं. सर तुमचं अभिनंदन. कालानी सरांचं एक स्टेटमेंट आहे डॉक्टर अमोल, ते म्हणतात जल है तो कल है. जल है तो कल है. आणि मला आठवतं की सर तुमच्या कॉन्फरन्सला शेवटचं कन्क्लुडिंग भाषण त्यांनी अत्यंत उत्तम दिलं होतं, जे माझ्या आजही लक्षात आहे. कालानी सर धन्यवाद. अजून येवल्याच्या कॉलेजचे प्राचार्य, आयुर्वेद कॉलेजचे, मातोश्री आयुर्वेद कॉलेजचे प्राचार्य आहेत डॉक्टर संपत भताने. डॉक्टर शिवचंद्र गुरमे हे संहिता सिद्धांत आणि संस्कृतचे प्राध्यापक आपल्या बरोबर रिसोडून जोडले गेलेले आहेत. काही मोठे नामवंत आयुर्वेदाचार्य आहेत महाराष्ट्रातले. डॉक्टर भतानेंचं असं म्हणणं आहे प्रशांत सर की फ्रिक्वेंट यूज ऑफ सॅनिटायझेशननी तुमची प्रतिकार शक्ती कमी होईल का? काय वाटतं सर प्रशांत सर? आता कसं आहे माहितीये का की दोन गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवणं आवश्यक आहे. मी प्रथम तर खूप चांगला मुद्दा आयुर्वेदाचार्यांनी काढलेला आहे, त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानतो. सॅनिटायझर हे सेकंडरी आहे. साबणाने हात धुणं हे जास्त महत्वाचं आहे. ते जास्त उपयोगी पण आहे. ज्या ठिकाणी साबण आणि पाणी मुबलक उपलब्ध नाही आहे किंवा तुम्ही ट्रान्सपोर्ट मध्ये आहात त्याच ठिकाणी फक्त सॅनिटायझरचा वापर करण्याचा विषय येतो. आणि आज आपण जर समजा शाळा आणि मुलं या विषयाला जर आपल्याला जर स्ट्रिक्ट राहायचं असेल तर या ठिकाणी वैद्य सरांनी जसं सांगितलंय तसं सेफ्टीच्या हिशोबाने सॅनिटायझर आपल्याला तसेही वापरायचेच नाहीये. ओके. मला वाटतं हात धुणं सॅनिटायझर, रोशनी मैडम आई थिंक यू कैन थ्रो लाइट ऑन दिस. हाथ धोना और सैनिटाइजर का यूज, इसके बारे में आप ज्यादा मार्क्स किसको देंगे? और मुझे लगता है कि विद दिस आप थोड़ा सा बच्चों को, सभी को, जैसे सर ने बताया, हम यहाँ बेसिक स्टेप्स जो है 5 to 6 स्टेप्स ऑफ हैंड वॉशिंग, जिसपे पूरा हमारा पीडियाट्रिक्स और एनआईसीयू चलता है, तो वो भी हम एक डेमोन्स्ट्रेट करेंगे. रोशनी मैडम ये थोड़ा सा बताइए, सैनिटाइजेशन और हाथ धोना. बेसिकली मुझे भी यही लगता है कि सोप एंड वाटर इज द बेस्ट. अगर आप चॉइस दोगे तो सोप एंड वाटर इज ऑलवेज बेटर. सैनिटाइजेशन, जो सैनिटाइजर्स हैं उसमें भी बहुत प्रकार के आते हैं. कितने लोग पढ़ते हैं कि उसमें आइसोप्रोपाइल अल्कोहल है या नहीं है, उसमें कितना परसेंटेज में है, तो एक्चुअली को काम कर रहा है कि नहीं है. हम सिर्फ खुशबू देखकर कभी कभी उसमें पड़ जाते हैं कि भाई दिस थिंग वी आर यूजिंग. सो बेस्ट इज एनी सोप. कोई भी सोप, आपको डिटॉल साबुन चाहिए या कोई हाईफाई साबुन चाहिए ऐसा भी नहीं है. कोई भी सोप, वाटर, बट उसको कम से कम 20 सेकेंड. तो जैसे वैद्य सर ने बताया है और हम आजकल सबको प्रमोट कर रहे हैं कि ये एक प्रैक्टिस घर पे करवाइए, या तो कोई गाना या कोई पोएम जो आपका बच्चा 20-30 सेकेंड तक इंटरेस्ट. मैडम वो स्टेप्स आप बताइए क्योंकि वो बहुत इंपॉर्टेंट है. ओके, तो सबसे पहले आपने हाथ जो मेन है, हाँ, सो एक तरीके से सेंटर में धोएंगे. सेकेंड स्टेप है आपका उल्टा करके दोनों साइड से ऊपर से धोएंगे. दिस इज सेकेंड. थर्ड स्टेप हो गया आपका अंगूठा, उसको आप दोनों तरफ से अच्छे से धोएंगे. फिर आप मुट्ठी बनाएंगे, मुट्ठी को दोनों तरफ से अच्छे से धोएंगे. उसके बाद आपके नाखून जो हमेशा रह जाते हैं, बहुत बच्चों के बड़े बड़े भी रहते हैं, तो वो अच्छे से धोएंगे. और लास्ट आपका रिस्ट, उसको इस तरह से धोएंगे. आई थिंक इसके लिए एक बहुत अच्छा निमोनिक भी बनाया गया है, सुमन. तो वो भी अगर हमने बच्चों को सिखा दिया तो उस तरीके से भी वो याद रखेंगे. हर एक चीज को 6-6 बार, यहाँ 6 बार. व्यूअर्स के लिए वो निमोनिक मैं फिर से बोलता हूँ, सुमन के म्हणजे सीधा, उल्टा, मुट्ठी, अंगूठा, नाखून और कलाई. और मुझे लगता है मैडम कि थोड़ा इनोवेशन, जैसे इनोवेटिव वे में हम अगर कॉम्पिटिशन्स रखेंगे या कौन सबसे अच्छा हैंड वॉशिंग करता है तो, और हाँ आपको मैं बताऊं, हमने तो ये अपने घर में भी एक्सपीरियंस किया है. 20 सेकंड तक हैंड वॉश करना हम बड़ों से उतने अच्छे से नहीं होता जितना हमारे बच्चे करते हैं. एग्जैक्टली, दे विल डू इट. खाली उनको सिखाना और उन तक ये बात पहुंचाना जरूरी है. मॅडम इसके साथ एक, हाँ सर, वैद्य सर सांगा. हा अमोल, आपण आता हात धुण्यावर जे आलो ना, कारण त्यात आपण सगळ्यात विसरून जातो. काय होतं म्हणजे हात धुतात आणि एकाच नॅपकिन किंवा टॉवेलने पुसतात. ते तसं व्हायला नको. ऍटलीस्ट मग तिथे डिस्पोजेबल तुम्ही कागद वाटोकलं केलेला किंवा असा ठेवून तो डस्टबिन मध्ये टाकायचा. हे खूप महत्वाचं आहे. हा फॅक्टर हँड सॅनिटायझर मध्ये येत नाही. तुम्हाला ड्राय करायचं आहे, पण डेफिनेटली केव्हाही तुम्हाला साबण जास्त चांगला हँड सॅनिटायझर पेक्षा. आणि दुसरं डॉक्टर भतानेने विचारलेलं होतं की इम्युनिटी कमी होते का हँड सॅनिटायझरने.
इम्युनिटी तर नाही, पण काही हेल्थ वर्कर मध्ये अलर्जीचे प्रॉब्लेम्स आढळले सारखं हँड सॅनिटायझर वापरून. तर त्याच्यात मग त्यांनी असं केलं की मग त्यांनी ऍटलिस्ट ग्लोव्ह घालून हँड सॅनिटायझर वापरायचा, म्हणजे तो प्रॉब्लेम कमी होईल, कारण ती एक लक्षात आलेली गोष्ट आहे. ओके, मला वाटतं त्यांना उत्तर मिळालंय. रोशनी मैडम, आपके पास एक क्वेश्चन लेके मुझे आना है. जो दो टाइप्स ऑफ स्टूडेंट्स हमको मिलने वाले हैं. वन हु आर वेरी एंशियस टू गो टू द स्कूल. फर्स्ट ऑफ ऑल, ये जो आपने अभी बताया, लेकिन इमोशनल प्रिपरेशन एग्जैक्टली उनको स्कूल शुरू होने से पहले, जो बच्चे जाने के लिए बहुत एक्साइटेड है और वहां बिल्कुल भी वो केयर नहीं लेंगे, ऐसे हो सकता है. और कुछ बच्चे बहुत केयरफुल होते हैं बाय नेचर और वो बहुत एंशियस होंगे. तो ये टू एंड्स, दोनों एंड्स को इमोशनली कैसे हैंडल करना है एज अ पेरेंट? सो जैसा आपने बोला, सबसे इम्पोर्टेंट रोल यहाँ पर पेरेंट का रहेगा, बिकॉज हमारा बच्चा क्या है ये पेरेंट ही सबसे अच्छा आइडेंटिफाई कर सकता है और उस बच्चे को उस तरीके से वो गाइड कर पाएगा. तो सबसे पहले सपोज वो बच्चा है जो बहुत ही चंचल है, जो पता है कि मास्क निकाल देगा, रियली मे बी वो कंसर्न है उस पेरेंट की, जैसे कि 5 घंटे कैसे बच्चे मास्क कितना भी ट्रेन करने के बाद रखेंगे. सो ऐसे बच्चों के लिए शायद बिना मास्क के रहना ज्यादा अच्छा रहेगा, विद वन कंडीशन कि जब तक आप घर से बाहर हो आप फेस को टच ही नहीं करो. वेरी आप इंपॉर्टेंट. अपने फेस आई को थिंक टच नॉट नहीं कर टचिंग द फेस, नॉट टचिंग द फेस, ये एक बहुत इंपॉर्टेंट. और नेल बाइटिंग के केसेस अपने पास काफी आते हैं, बहुत कॉमन है. तो ये एक चीज अगर बच्चों ने बोला कि इफ यू हैव अ चॉइस, अगर आप मास्क पहनो या फिर यू हैव द सेकंड ऑप्शन दैट यू आर नॉट गोइंग टू टच द फेस, आप अपने आईज और नोज और माउथ, ये 3 पार्ट्स को स्पेशली बिल्कुल टच नहीं करो. जैसे टीचर्स देते हैं ना स्कूल में उनको स्माइलीज, स्टार्स, तो ऐसी चीजों से हम उनको इंसेंटिव्स दे सकते हैं. पॉजिटिव रीइंफोर्समेंट. पॉजिटिव, हाँ, रीइंफोर्समेंट. फिर ऐसी चीजें कर सकते हैं जैसे बच्चों को लीडर बनने का बहुत शौक है, तो ये जो चंचल बच्चे हैं ना, इनको ही बॉस बना देना कि आप हैंड हाइजीन के कॉप हो, आप पुलिसमैन हो, आप चेक करोगे सब लोग ठीक से कर रहे हैं कि नहीं. तो जब उनका अटेंशन उस चीज की तरफ रहेगा तो शायद वो बच्चे खुद भी उतनी गलतियां ना करेंगे. तो ये एक टाइप के बच्चे हैं जिनको आप या तो लीडरशिप रोल दे दीजिए, दे विल डू इट वेरी वेल, एंड यू गिव देम ऑप्शंस एंड चॉइसेस एंड इंसेंटिव्स. दूसरे जो कैटेगरी है, ये बच्चे ना बहुत ईगर हैं, स्कूल जाना है, ये लॉट जो आपने बताया ये वो ग्रुप है. तो जब ये स्कूल जाना चाहते हैं उनका रीजन क्या है? दे वांट टू प्ले इन स्कूल, दे वांट टू मीट देयर फ्रेंड्स, उनको चाहिए कि हम अपने फ्रेंड्स को जाकर मिलें, खेलें उनके साथ. तो ये चीज उनको सिखाना जरूरी है कि फ्रेंड्स आपके हमेशा रहेंगे. अभी भी शायद एट दिस टाइम ऑल्सो आप थोड़ा थोड़ा इंटरेक्शन उनके साथ कराते रहिए कि उनको इतना गैप और इतना जो मिस कर रहे हैं वो चीज ना हो. एटलीस्ट ये चीज के लिए 5 मिनट के लिए आप उनको वीडियो कॉल करवा दीजिए. अभी मैडम अभी स्कूल में फ्रेंड्स नहीं, गर्लफ्रेंड्स और बॉयफ्रेंड्स भी रहते 8th के बाद. उसके लिए भी यही ऑप्शन है, थोड़ा उनको परमिसिव रहना पड़ेगा कि अभी यही उनको बताना है कि आप अपने फ्रेंड से अगर दूर रहोगे, डिस्टेंस पे रहोगे, तो वो बिल्कुल आपकी फ्रेंडशिप कम हो गई है ये नहीं है, वो बिल्कुल आपके लिए पनिशमेंट नहीं है. इनफैक्ट आप कोई सुपर हीरो हो जिसके पास बहुत पावर है जो ये कर पा रहा है. एंड आई एक्चुअली सैल्यूट दोस पीपल जो घर पे बैठे हुए हैं, जो डिस्टेंस मेंटेन कर रहे हैं, रादर देन दोस हु आर मूविंग आउट छोटी छोटी चीजों के लिए. बिकॉज अपने आप को रोक पाना, सेल्फ कंट्रोल करना, ये एक बहुत बड़ा स्किल है जो बच्चों को आगे भी काम आएगा. सो ट्रेन करना, I think this is the time we practice self control and we teach them self control. और महात्मा गांधी की जो स्टोरी है कि जब एक माँ उनके पास आती है कि मेरा बच्चा मीठा बहुत खाता है, तो वो खुद मीठा, वो बोलते कि 1 दिन के बाद आ, और फिर माँ पूछती है कि क्यों, तो वो खुद पहले मीठा चोटते. प्रशांत सर, मी तुमच्याकडे येतो आणि मॅडमनी जे मुद्दा सांगितला की मुलांना पोलीस बनवा, तर लातूरचे जे जिल्हाधिकारी आहेत, कमिशनर आहेत, श्रीकांत, त्यांनी ही आयडिया राबवली की त्यांनी मुलांनाच घरामध्ये पोलीस बनवून मुलांनाच ही जबाबदारी दिली की कोणी बाहेर यायचं नाही लॉकडाऊनच्या दरम्यान. सर, मला तुम्ही याच्या अनुषंगाने जे सांगायचे ते मुद्दे सांगा, पण मला आता एक मेडिकल मुद्दा तुम्हाला विचारायचा आहे आणि नंतर मी सरकडे जाणार आहे त्याच मुद्द्याला घेऊन, की कोरोनाचा संसर्ग मुलांना झाला हे कसं ओळखायचं. कारण मला वाटतं आता जुलैमध्ये सर्दी खोकला पण सुरू होईल आणि हा असा सर्दी खोकला ताप किंवा अशी काही लक्षणं दिसली
शाळा सुरू झाल्यावर, आता नाही, शाळा सुरू झाल्यावर पण, तर तेव्हा शाळेत पाठवण्याबद्दल काय करायचं, पालकांनी काय निर्णय घ्यायचा आणि शाळेने काय पॉलिसी ठेवायची? बरोबर आहे. मी पहिला मुद्दा घेतो, जो आधी चर्चेत चालू होता, शाळा, मुलांना शाळेला जायची तयारी वगैरे. डॉक्टर अमोल, मला या निमित्ताने एक सांगायला आवडेल की आपल्याला मुलांचे ना 2 ग्रुप करावे लागतील, 10 वर्षापेक्षा छोटे मुलं आणि 10 वर्षापेक्षा मोठे मुलं. कारण सध्या शासनाने 10 वर्षापेक्षा छोट्या मुलांना आणि 65 वर्षापेक्षा वरच्यांना अनलॉक 1 जरी झालेला असलं तरी घरी राहायला सांगितलेलं आहे. तर कदाचित शाळा सुरू होत असताना 10 वर्षाच्या मोठ्या मुलांची शाळा आधी सुरू व्हायची शक्यता आहे. आणि ते मुलं तसे, जे आपण आता मुद्दे चर्चेला केले, हे मुद्दे समजून घेण्याचे आणि त्याच्यावरती अवलोकन करण्यासारखे आहेत आणि त्या गोष्टी फॉलो करण्यासारख्या आहेत. इनफॅक्ट बऱ्याच वेळा आपण आता बघितलेलं आहे की मुलं हे खूप लवकर शिकतात आणि ते चेंज अडॉप्ट करायला लगेच तयार होतात. आता या 2 अजून गोष्टी ज्या आहेत, आपल्याला काही गोष्टी, स्कूल बसचा वापर कसा करायचा, शाळेमधल्या असेंब्लीचं कसं करायचं, स्पोर्ट्सचं काय करायचं, याच्याबद्दल सुद्धा आपल्याला शाळेच्या प्रशासनाला याबद्दल निर्णय घ्यावे लागतील. आणि कदाचित एक दिवसाआड शाळा करायची गरज पडू शकेल, कारण एका वर्गामध्ये सध्या 30 ते 60 मुलं आहेत, तर एका वर्गात 30 मुलं सुद्धा बऱ्याचशा वेळेस आपण बसवू शकणार नाहीये. तर ह्या गोष्टी सुद्धा कदाचित पुढे चालून, म्हणजे न्यू नॉर्मल मध्ये ह्या गोष्टी येऊ शकतील कदाचित, हे या निमित्तानं मला नमूद करायला आवडेल. दुसऱ्या मुद्द्याकडे येतो की मुलांना संसर्ग होण्याची शक्यता नक्की आहे. इनफॅक्ट मुलांना संसर्ग झालेला कदाचित कळायची सुद्धा शक्यता कमी आहे, कारण मोठ्यांमध्ये सुद्धा 80 ते 90%, ऑलमोस्ट 80% हे असिम्प्टोमॅटिक आहेत असं म्हणतायत. आणि मोठ्यांच्या कंपॅरिझननी लहान मुलं हे जास्त असिम्प्टोमॅटिक राहणार आहेत. त्यामुळे मुलांना शाळेत पाठवत असताना त्याला सर्दी आहे का किंवा तिला थर्मल गननी चेक करून ताप आहे का, एवढंच बघून नाही चालणार आहे. पण तरी सुद्धा जो मुद्दा तू आता मांडलास की मुलांना सर्दी, ताप, खोकला किंवा फ्लू सारखे सिम्पटम्स असतील, तर या वर्षी तर नक्कीच शाळेत पाठवायला नाही पाहिजे. इनफॅक्ट बालरोग तज्ञ म्हणून मी एक गोष्ट या निमित्ताने नमूद करेल की आम्ही बऱ्याच वेळा असं बघतो की मूल आजारी असतं, मग ते कधी कधी तर 6 वर्षापेक्षा छोटं सुद्धा असतं, त्या आपल्या प्री प्रायमरी किंवा बालवाडी ग्रुपमध्ये जाणारं सुद्धा असतं, आणि काही वेळेस 9वी 10वीच्या महत्वाच्या वर्षाचं सुद्धा असतं. पण आई वडिलांचे हेच प्रश्न असतात, शाळा बुडेल, त्याची दुसऱ्या दिवशी परीक्षा असेल. मला वाटतं आपण ह्या गोष्टीतून एक शिकायला पाहिजे की मूल आजारी असताना त्याला शाळेमध्ये बिलकुल नाही पाठवायला पाहिजे. आपण फॉर्मल एज्युकेशनचा, छोट्या छोट्या युनिट टेस्टचा, 100% अटेंडन्सचा खूप जास्त बाऊ करत आहोत, आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती तर ही गोष्ट बिलकुल चालणार नाही आहे. मला तर असं म्हणायचंय की आपण इथून पुढे ना 14 दिवसाचा वनवासासारखं 14 दिवसाचा क्वारंटाईन ही एक नॉर्मल गोष्ट समजून घेऊन, मी वैयक्तिक बालरोग तज्ञ म्हणून या गोष्टीची मनाची तयारी केलेली आहे की पुढील वर्षामध्ये कदाचित मला 3 वेळा क्वारंटाईन व्हायची गरज पडू शकेल, मी आजारी नाही पडलो तरी सुद्धा. त्यामुळे शाळेचा खूप बाऊ करू नये, अटेंडन्सचा करू नये. आई वडिलांनी थोडाफार अभ्यास करून मुलांना घरी पण शिकवलं पाहिजे असं मला वाटतं. मला वाटतं न्यू नॉर्मल सरांनी सांगितलंय, हाच मुद्दा घेऊन मला सरांकडे जायचंय. तत्पूर्वी आपल्याला गणेश कुलकर्णी सरांनी काही सूचना सांगितलेल्या आहेत, त्या मी इथे वाचून दाखवतो, त्या आपण नंतर सांगू. वैद्य सर, मला एक तुम्हाला विचारायचंय आणि खूप महत्वाचा प्रश्न माझ्या डोक्यात येतोय सगळ्यांसाठी. सरनी सांगितलं की मुलं, प्रशांत जाधव सरांनी सांगितलं की मुलं ही लक्षण विरहित कोरोनाची रुग्ण असू शकतात, म्हणजे त्यांना रुग्ण नाही म्हणता येणार पण संसर्गित असू शकतात. तर आता ही मुलं एकमेकांकडून, शिक्षकांकडून कदाचित शाळेमध्ये संसर्गित होतील, आणि आता मला वाटतं सर तुम्ही सगळेजण याला हे मान्य कराल की एका लिमिटच्या पलीकडे आता तुम्ही कोरोना रोखू शकत नाही, जे आपण म्हणतो की कोरोना सोबत आपल्याला जगायचं आहे. तर सर ही मुलं इतरांना, म्हणजे यांचा व्हायरल लोड म्हणा, म्हणजे मला इतरांना, लहान मुलं संसर्गित करण्याची शक्यता किती आहे, आणि त्यांच्याकडून पालक आणि इतर जण संसर्गित होऊ शकतात का? जसं आपण म्हणतो ट्युबरक्युलोसिस मध्ये जसे पॉसिबॅसिलरी असतात, मला वाटतं का, म्हणजे माझा तर त्या प्रमाणात. बरं, मी पटकन सर तुम्ही उत्तर सुरू करा, पण गणेश कुलकर्णी सरांनी एक ज्या सूचना दिलेल्या आहेत, डॉक्टर गणेश कुलकर्णी हे
औरंगाबादचे नामवंत बालरोग तज्ञ आहेत, प्रशांत जाधव सरांचे सहकारी आहेत आणि संजीवनी बरोबर सरांबरोबर मुख्य संचालक म्हणून कार्यरत आहेत. शिफ्ट सिस्टम शाळेमध्ये बंद करावी, गॅदरिंग्स कमी कराव्या, शिफ्ट सिस्टम इन स्कूल सो एज टू कट डाऊन, शिफ्ट सिस्टम सुरू करावी असं त्यांचं म्हणणं आहे. असेंब्ली सेशन्स आता नको, म्हणजे मी जे श्रीकृष्णांनी युद्धाचे मोडलेले नियम आहेत त्याच्यामध्ये गणेश सरांचं नावही गणेश आहे, खरंच आपले गणेश आहेत सगळ्यांचे, तर असेंब्ली नको, नंबर ऑफ ऍडमिशन्स रेस्ट्रिक्ट करणं, मला वाटतं या मुद्द्यावर आपण थोडी चर्चा करू, कारण मग मुलांनी जायचं कुठे. सॅनिटायझेशन मॉनिटर जे मॅडमनी सांगितलं, रोशनी मॅडमनी सांगितलं की लीडर्स त्यांना बनवा, त्यांना कमांडर्स बनवा. सॅनिटायझेशन प्रेयर, गणेश सर खूपच छान गोष्ट सांगितली. एखादी प्रेयर जर आपण सगळे लिहू शकलो आणि ती देऊ शकलो, प्रार्थना ही देवाबरोबरच स्वच्छतेची, मला वाटतं गणेश कुलकर्णी सर तुम्ही या डिस्कशन मध्ये गाडगे महाराजांच्या भूमिकेत येऊन आम्हाला ही सूचना केलेली आहे. हेल्प ऑफ ऑनलाईन एज्युकेशन टू सपोर्ट द ऑफलाईन हे आपण सांगितलं, म्हणजे जे आजारी आहेत त्यांना, मला वाटतं रोशनी मॅडम बोलतील की आजारी मुलांसाठी काय. वैद्य सर तुमच्या प्रश्नाकडे आपण येऊया. माझा जे प्रश्न होता की संसर्गाची शक्यता, तत्पूर्वी या प्रश्नाच्या किंवा आधीच्या प्रश्नाच्या अनुषंगाने मी एक दोन गोष्टी ऍड करतो. जसं प्रशांतनी सांगितलं किंवा स्पोर्ट्स किंवा असेंब्ली करू नये, डेफिनेटली कॉन्टॅक्ट स्पोर्ट्स अवॉइड करायचे, बाहेर जाऊन खेळणं वगैरे. पण जुन्या आधी एक 15-20 वर्षापूर्वी आपण स्टुडंट असताना आपला पीटी क्लास असायचा किंवा ड्रिल करण्याचा, तर तसं काहीतरी मुलांना व्यायाम होण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग म्हणजे एक 6 फूट डिस्टन्स ठेवून ते चुन्याचे मार्किंग करून तिथे मुलांना घेऊन जायला आणि काहीतरी व्यायाम, योगाचे प्रकार म्हणा किंवा ड्रिल सारखे म्हणा, अशी साधारण सकाळच्या 10 नंतरच्या उन्हात करायला हरकत नाही. त्याच्यात 2 फायदे होतील. कारण 10 नंतरच्या उन्हामध्ये थोडं व्हिटॅमिन डी मुलांना मिळेल, जे आजकाल मिळत नाही, आणि जे तुमची इम्युनिटी वाढण्यासाठी खूप आवश्यक असतं, आणि थोडा व्यायाम आणि आउटडोर पण होईल. म्हणजे ह्या 2 गोष्टी मी याच्यात ऍड करू शकतो. तू विचारलेल्या प्रश्नाचं, मुलं संसर्गजन्य असतात का? फॉर्च्युनेटली आतापर्यंत ज्या सगळ्या स्टडी झालेल्या आहेत, मुलांमध्ये सिव्हिरिटी ऑफ डिसीजचं प्रमाण असं खूप कमी आहे आणि त्याच्यामुळे व्हायरल लोड खूप कमी असतो, त्यामुळे ते ट्रान्समिट कमी प्रमाणात करणार नाहीत असं नाहीये. पण आता फ्रेंच मध्ये एका शाळेतल्या मुलाला आढळलं की तो एक मुलगा 9वीतला 3 ठिकाणी गेला, तो स्कीइंग क्लासला पण गेला आणि तो जवळपास त्याचा 700-800 जणांशी संबंध आला, पण फॉर्च्युनेटली त्याच्याकडून कुणालाही तो संसर्ग झाला नाही आणि तो पॉझिटिव्ह होता. अशा त्यांनी काही स्टडीज केलेल्या आहेत. पण हे आता खूप टू अर्ली टू कॉमेंट, कारण अजून त्याचं येण्याचं आहे. आणि ज्या आढळलेल्या आहेत, जे सिम्पटमॅटिक असतात त्यांच्यामध्ये व्हायरल लोड खूप जास्त असतो, म्हणजे अप टू द ट्यून ऑफ 60 टाइम्स, आणि त्यांच्याकडून जास्त तो व्हायरस जात असतो. त्याच्यामुळे मुलांकडून जाण्याचं प्रमाण तसं खूप कमी राहणार आहे. तरी पण ज्यांना अगदी थोडीफार सर्दी खोकला आहे, या गोष्टी आपल्याला करोना आहे, फ्ल्यू आहे का दुसरा कॉमन कोल्ड आहे हे सांगणं अतिशय आवश्यक अवघड असतं. त्याच्यामुळे शक्यतो सगळ्यांनी, ज्यांना सर्दी खोकला, मी नुसतं स्टुडंट नाही तर शाळेचा स्टाफ आहे, शिक्षक आहे, यांनी सुद्धा मग घरी राहणं अतिशय आवश्यक आहे, म्हणजे ते स्प्रेड होणार नाही. जेव्हा आपण टेस्ट करायला जास्त लागू त्यावेळेला ते अजून आपल्याला लक्षात येईल की कोणाला आहे किंवा नाही ते. दुसरं जास्त महत्वाचं की ज्यांच्या घरी एजेड पॅरेंट्स आहेत, म्हणजे आजी आजोबा आहेत, जे थोडे आपण हाय रिस्क मध्ये म्हणतो, अशा मुलांनी आणि पालकांनी जास्त काळजी घ्यायची की त्यांना सर्दी खोकला शाळेतून गेल्यानंतर व्यवस्थित काळजी घेणं, डायरेक्ट जाऊन आजी आजोबांना मिठी न मारणं, शाळेत घरी गेल्यानंतर पूर्ण कपडे बदलणं, हात स्वच्छ धुणं, मी तर म्हणेन काही वेळेला जर पाणी भरपूर असेल तर आंघोळी करायला काहीच हरकत नाही, आणि मग त्यांच्याशी जाणं. आणि मग खूप सोशल डिस्टन्सिंग मध्ये आजकाल खूप वाढलंय, हगिंग करा, घरात आले की आजी आजोबांच्या गळ्यात जाऊन पडणं, हे थोडं काही दिवस तुम्हाला अवॉइड करावं लागेल. संसर्ग होणार आहे पण प्रमाण खूप कमी आहे. फॉर्च्युनेटली मुलांमध्ये त्याचं प्रमाण कमी आहे, सिरियस डिसीज पण खूप कमी आहे. फक्त आता आपल्याला थोडं काळजीचं असं आहे की जे 10-12 वर्षाच्या वरच्या मुलांमध्ये अमेरिका आणि युरोपमध्ये आढळलंय, डायरेक्ट करोनामुळे तरी नसलं तरी त्याच्या इम्युनॉलॉजिकल रिएक्शनमुळे, त्याला आपल्या मेडिकल याच्यामध्ये पेडियाट्रिक इन्फ्लेमेटरी मल्टीसिस्टम डिसीज म्हणतात, बरेच यायला लागले 3-4 आठवड्यानंतर, आणि ते थोडे सिरियस होत आहेत. पण ते त्या स्टेजमध्ये ट्रान्समिट करत नाही, फक्त आपल्याला काळजी घ्यावी लागते. मला वाटतं सर थोडक्यात तुमच्या बोलण्याचं मला की इतरांना संसर्ग करण्याची लहान मुलांची क्षमता तशी कमी आहे त्या मानाने, आणि म्हणून मला याच्यात भीती काय होती एक की शाळेत किंवा सर म्हणजे मी आमच्या वैजापूरमध्ये एक 6 वर्षाच्या मुलाला ची केस एक डायग्नोज झाली. मोठा माणूस जर डिस्क्रिमिनेट झाला ना कोरोनामुळे तर एक वेळ तो सहन करेल, तो हे समजून घेऊ शकेल की, पण जर का
त्या लहान मुलगा किंवा 10-12 वर्षाच्या खालचा मुलगा जर कोरोनामुळे डिस्क्रिमिनेट झाला तर त्याचा इम्पॅक्ट त्याच्या मनावर आयुष्यभर राहू शकेल असं मला वाटतं. आणि सरांनी जे सांगितलं सर तेच परत की मला वाटतं आता एक नियम पीडियाट्रिक्स मध्ये आपल्याला करावा लागेल की सर्दी, खोकला, ताप किंवा ताप असला की 14 दिवस क्वारंटाईन शाळा होत राहील. आणि प्रशांत सर, रतन टाटांनी खूप चांगलं वाक्य एक सांगितलं की 2020 मध्ये आपली सगळ्यांची एकच मिळकत असेल, ती म्हणजे आपण जिवंत आहोत. बाकी आर्थिक, शैक्षणिक आपण सगळं कव्हर करू. डॉक्टर अमोल, मी फक्त याला थोडस नरेशन चेंज करतो. काय होतंय, आपण अशा गोष्टी बोलल्यामुळे ना फिअर फॅक्टर वाढतो. हो. आपण ना याला सोबत थोडस नरेटिव्ह असं देऊयात की ह्या सर्व गोष्टी जरी असल्या, हा पॅन्डेमिक जरी असला, याची इन्फेक्टिव्हिटी जरी जास्त असली तरी सुद्धा प्रत्येक गोष्टीला जशी उतरती चढ असते तशी चढती कर असते, तशीच उतरती पण असते. त्यामुळं काही महिन्यानंतर ह्या गोष्टी होतील. सुरुवातीला या आजाराच्या सुरुवातीच्या काळामध्ये जे नरेटिव्ह आले, त्या नरेटिव्ह आल्यामुळे याची भीती खूप जास्त झालेली आहे. मी एक इन्सिडेंट सांगतो की काही पेपरमध्ये असेही फोटो आले की एक डॉक्टर हॉस्पिटलमध्ये काम करत होते म्हणून घराच्या बाहेर बसून चहा पितायत आणि घरी गेले नाही, आणि मग त्याचा पेपर फोटो मध्ये आला. तर ह्या गोष्टींनी सुद्धा ना मनामध्ये फिअर फॅक्टर खूप आलेला आहे. लेट अस ऍक्सेप्ट, लेट अस गिव्ह अ मेसेज की ह्या एक इन्फेक्टिव्ह आजार आहे, नवीन आजार आहे. काही वर्षांपूर्वी असेच डेंग्यू कधीतरी नवीन आलेला आहे, टायफॉइड सुद्धा कधी काळी शेकडो वर्षांपूर्वी आलेला आहे. या सर्व आजारांनी सुरुवातीच्या काळामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये थैमान केलेलं आहे, पण तरी सुद्धा या आजारांवरती काही मध्ये पूर्ण आपण ज्याला म्हणतो की 100% गुणकारी औषध जरी मिळालेलं नसेल, वॅक्सिन जरी आलेलं नसेल, तरी यांचा थैमान हा नेहमीसाठी राहत नसतो. त्यामुळे आपण खूप जास्त घाबरायची गरज नाही आहे. फक्त ह्या गोष्टींमध्ये जसं ते SMS म्हणून सांगितलं तशा आपल्याला गोष्टींचा वापर करून घेऊन करायचा आहे. मला एक गोष्टीची आठवण करून द्यायची आहे की 10 किंवा 20 वर्षापूर्वी कोणी घरून पाणी घेऊन जात होतं का? कोणी बिस्लरीचं पाणी घेऊन फिरत होतं का? नव्हतं. आज तो एक आपला न्यू नॉर्म झालेला आहे. आज आपण विकतचं पाणी घेतोय. 25 वर्षापूर्वी जर कोणी म्हटलं असतं की तुम्हाला पाणी विकत घ्यावं लागेल 10 रुपये लिटर, 20 रुपये लिटर, कोणी विश्वास ठेवला असता का? नाही. तसंच आपल्याला ह्या गोष्टींचा पण आपल्याला उपयोग करून घेऊन या जुन्या अनुभवांचा जनतेला, पालकांना, नॉन मेडिकोजला सांगून एक न्यू नॉर्मल होऊन आयुष्य पुन्हा सर्वांचं नॉर्मल होणार आहे. काळजी घ्यायची आहे, पॅनिक व्हायचं नाही आहे. एवढं मात्र तुमच्या याच याला मी तुमच्याकडून रोशनी मैडम, आपको इसमें कुछ ऐड करना है? अमोल जी, मैं प्रशांत जी से एकदम सहमत हूँ. ये सिर्फ एक फेज है. हम सबको ये समझना है कि दिस इज जस्ट अ फेज. जब ये आया था, अगर आप इमोशंस की भी बात करो ना, पहले बहुत सारा कंफ्यूजन था, फिर बहुत सारा फियर आया, फिर हम सबको एक फ्रस्ट्रेशन आया, हम नहीं कर पा रहे हैं जो भी हम करना चाह रहे थे. आज शायद एक्सेप्टेंस आ रहा है, सो वी आर एक्सेप्टिंग. अब इसके आगे किस इमोशन की जरूरत है? ऑप्टिमिज्म, होप, किस चीज की जरूरत है? क्योंकि ये नॉर्मल नहीं है. सोशल डिस्टेंसिंग इज नॉट नॉर्मल ह्यूमन नेचर. वो नॉर्मल था, अभी हम एक न्यू एबनॉर्मल में है. हम सब वो ओल्ड नॉर्मल में जरूर जाएंगे, बस थोड़ा प्रिकॉशन लेना है. एंड ओनली सम पॉजिटिव लाइफस्टाइल चेंज जो शायद हमेशा के लिए काम आएगा. कफ एटिकेट्स जो हम बोलते हैं, एंड हैंड हाइजीन. तो ये कोई बहुत बड़ी बात नहीं है. एग्जैक्टली, यस मैडम, मैं इसकी तरफ पॉजिटिवली इसको ऐसे बोलूंगा कि शायद हर चीज जो आती है वो अच्छे के लिए होता है. जो मन का हुआ तो अच्छा, जो मन का हुआ तो और भी अच्छा, क्योंकि वो प्रभु की इच्छा, ऐसा बोलते हैं अध्यात्म में. तो आई थिंक कोरोना यहाँ प्रभु ने भेजा था हमें कुछ सिखाने के लिए. वो सिखा के वो अपनी जगह चला जाएगा और जिंदगी आगे चलती रहेगी. आणि प्रशांत सर, 1897चा ब्युबोनिक प्लेग असू द्या, जेव्हा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी पहिल्यांदा ज्योतिबाची यात्रा बंद केली, 1912चा स्पॅनिश फ्लू असू द्या, 1900 मला वाटतं सर 47-48चा फ्लू, सर डॉक्टर धमणकर सरांनी मला 20-25 मिनिटं, राजीव धमणकर अलिबागचे, त्यांनी मला 15 ते 20 मिनिटं त्या फ्लूच्या आठवणी सांगितल्या. आणि धमणकर सरांनी त्या फ्लूच्या काळामध्ये शाळेमध्ये काय गाणं म्हटलं जायचं हे गाणं मला म्हणून दाखवलं आणि मी ते रेकॉर्ड केलेलं आहे. धमणकर सर आता तुम्हाला माहिती असतील. तर मला वाटतं की प्रशांत सर, तुम्ही याच्याशी सहमत असाल की मानव ही म्हणजे मानव जात, मी नाही म्हणणार की मानवता किंवा मानव हा इतका सक्षम आहे
की तो या सगळ्या डिफिकल्टीज, या सगळ्या संकटांना पुरून उरलेली आपली ह्युमन रेस आहे अगदी अनादी काळापासून. हा होप मला वाटतं आपले सगळे 20-25 हजार व्ह्युअर्स, मी नव्हे तर 3 अत्यंत गाजलेले आणि प्रामाणिक असे ज्येष्ठ बालरोगतज्ञ आपल्याला सांगतायत, म्हणून तुम्ही घाबरू नका. आणि सर, व्हिटॅमिन डी बद्दल तुम्हाला सांगतो, मी युट्यूबवर एक व्हिडिओ केला व्हिटॅमिन डी बद्दल लहान मुलांच्या, त्याच्यावर 4-5 वेळा लेख लिहिले आणि मी शाश्वती देतो की या 16,700 लोक जो माझा फेसबुकचा परिवार आहे त्याच्यापैकी किमान 10 ते 12,000 लोकांनी फोन करून, मेसेजेस करून, सगळ्यांनी, म्हणजे आम्ही 10 ते 12,000 या फेसबुक परिवारातल्या माझ्या सदस्यांनी व्हिटॅमिन डी चा डोस घेतला आणि त्यांच्यातली व्हिटॅमिन डी डिफिशियन्सी कमी झाली आहे बरं का. तर मी परत सर वैद्य सरांकडे येतो आणि रोशनी मॅडमलाही मला एक प्रश्न विचारायचा आहे. सर, व्हॅक्सिनेशन बद्दल थोडस सांगा की व्हॅक्सिन अजून कोरोनाचं तर आलेलं नाहीये, ते जेव्हा येईल तेव्हा येईल, पण एक फ्लूच्या लसीबद्दल अनेकांच्या मनात शंका आहे. ती एक म्हणजे सगळेच हे जे आपल्याकडे ऑप्शनल व्हॅक्सिनेशन म्हणतो, हे मदत करेल का आपल्याला? काय करावं लसीकरणाच्या बाबतीत? निश्चितच, कारण आता आपण जर बघितलं तर फ्लू, न्यूमोनिया किंवा रेस्पिरेटरी RSV व्हायरस किंवा स्वाईन फ्लू, हे सगळे श्वसनाची आधारित असे आजार आहेत आणि तोच करोना पण आहे. आणि व्हॅक्सिन देण्याची मुख्य 2 कारणं असतात. तो प्रिव्हेंट करण्यासाठी. या ऑप्शनल जरी असल्या तरी मी आता असं म्हणेन की ते आता इसेन्शियल मध्ये आपल्याला पकडावं लागतील. इनफॅक्ट सगळ्यात युनिसेफ म्हणा, WHO म्हणा, आपल्या IAP चे इम्युनायझेशन कमिटी सगळ्यांनीच केलेलं आहे की पर्टिक्युलरली फ्लू आणि न्यूमोकॉकल व्हॅक्सिन हे सगळ्यांनी घेणं आवश्यक आहे. त्यातल्या त्यात शाळेत जाणाऱ्या मुलांना तर खूप आवश्यक आहे. म्हणजे तुमचा एक मेजर डिसीज प्रोटेक्ट होतो. म्हणजे उद्या जर तुम्हाला ताप आला, तो फ्लूचा आहे काय आहे किंवा दुसरा कुठला आहे, तुम्ही फ्लूचं व्हॅक्सिन घेतला असेल तर 60 ते 70% तुम्ही त्यापासून प्रोटेक्ट होता. म्हणजे एक आजारापासून तुम्ही प्रोटेक्ट होता. तुम्हाला जर फ्लू किंवा न्यूमोनिया झाला आणि अनफॉर्च्युनेटली त्याच्यात जर कोणाला कोरोनाची बाधा झाली तर ते जास्त सिरियस होऊ शकतो, कोमॉर्बिड म्हणतात. त्यामुळे व्हॅक्सिनेशन अतिशय आवश्यक आहे. अत्यंत क्लिअर मेसेज, मी सर तुमच्याकडून खूप क्लिअर मेसेज मिळाला आहे आणि मी सगळ्यांना हात जोडून सांगतो की ह्या कन्स्पायरसी थेरी. सर प्रशांत सर, प्लीज सांगा तुमची कमेंट. नाही, अजून एक मी सांगतो. हा सर, या बरोबर घरातल्या ज्येष्ठ जे सगळे आहेत त्यांना सुद्धा हे व्हॅक्सिनेशन करणं अतिशय आवश्यक आहे. बरोबर. ज्येष्ठांच्या लसीकरणाबद्दल एक पोस्ट आहे आपल्या फेसबुकवर. सगळ्या व्ह्युअर्सला सांगतो की फेसबुकवर एक ज्येष्ठांच्या लसीकरणावर मी पोस्ट लिहिली आहे. 40-50 हजार लोकांनी ती वाचली आहे, पण परत जाऊन ती वाचा. उद्या परवा आम्ही परत शेअर करू. प्रशांत सर, या निमित्ताने मला ना, आपण एक समाज म्हणून लसीकरणाच्या बाबतीत किंवा व्हॅक्सिनेशनच्या बाबतीत आपल्यामध्ये किती ढोंगीपणा आहे हा एक समोर आणू इच्छितो. आज समाजामधील किंवा देशामधील, जगामधील प्रत्येक माणूस कोरोनावरती व्हॅक्सिन कधी येईल आणि हे व्हॅक्सिन आलं की मी सगळ्यात आधी घेईल आणि मग मी माझा बचाव करून घेईल या मानसिकतेमध्ये आहे. पण मला यावेळेस आपल्या समाजातला, म्हणजे याच्यामध्ये आपण समाजाचे सर्व घटक आहोत, एक ढोंगीपणा मला हा समोर आणून दाखवायचा आहे की आपल्याकडे मीजल्स, रुबेला किंवा चिकन पॉक्स म्हणजे कांजण्या या सर्व आजारांवरती लसी उपलब्ध आहेत. शासनाने मागच्या वर्षी MR कॅम्पेन केलं होतं. डॉक्टर रोशनी माझ्या सोबत आहेत, आम्ही वैद्य सर आहेत. आम्ही शाळेमध्ये जाऊन सर्वांना सांगायचो की ह्या व्हॅक्सिन घ्या म्हणून. तरी सुद्धा आपलं व्हॅक्सिनेशनचं कव्हर हे कुठेतरी 60 किंवा 65% आहे. मला या निमित्ताने हे प्रकर्षाने आपल्या सर्वांच्या सर्व व्ह्युअर्स आणि त्या निमित्ताने जनतेच्या लक्षात आणून द्यायचं आहे की जे काही व्हॅक्सिन्स अवेलेबल आहेत या व्हॅक्सिनचा पुरेपूर उपयोग करून घ्या. म्हणजे तुम्हाला कोरोना व्हॅक्सिन साठी वाट बघण्यासाठी तुम्ही स्वतःला म्हणजे हे समजू शकाल, सक्षम समजू शकाल, नाही तर त्याची वाट बघताय आणि हेच घेत नाहीये असं प्लीज कृपा करून करू नका, असं मला या निमित्ताने सांगायला आवडेल. नक्कीच. मला आणि सर खूप क्लिअर मेसेज, 2 अत्यंत ज्येष्ठ बाल आणि खूप नैतिकतेने प्रॅक्टिस करणाऱ्या 2 बालरोग तज्ञांनी दिलंय, हे मी खूप जबाबदारीने सांगू शकतो. सर, खूप प्रश्न मला फेसबुकवर रोज कितीतरी लोकांच्या कमेंट्स येतात. कृपा करून त्या कॉन्स्पायरसी थेरीज या सगळ्यांच्या नादाला लागू नका. एक लक्षात घ्या की लसीकरण देऊन तुमच्या मुलांना म्हणजे सरांना कित्येक वर्ष झाली प्रॅक्टिस करून असं काही खूप खोटं काहीतरी लसीकरण सांगून आम्ही खूप डॉक्टर लोक काहीतरी हेलिकॉप्टर घेणार आहेत अशी मानसिकता सर समाजामध्ये आहे आणि ही एक आमची सामाजिक जबाबदारी म्हणून आम्ही करतो. कृपा करून सगळे लसीकरण घ्या. याच्या कॉन्स्पायरसी थेरीच्या बाजूला मागे लागू नका. हे 4 जबाबदार बालरोग तज्ञ तुम्हाला सांगतायत. सर प्रशांत सर, तू कॉन्स्पिरसी किंवा डॉक्टरांच्या याच्याबद्दल विषय काढला म्हणून मी एक गोष्ट आता सगळ्यांच्या नोटीसला आणू इच्छितो
की मी जे वॅक्सिन्स म्हणालो, ह्या वॅक्सिन्स, काही वॅक्सिनची किंमत अगदी 100 ते 200 रुपयापासून आहे. सध्या उपलब्ध असलेलं सर्वात महागातलं महाग वॅक्सिन सुद्धा फक्त 4,000 रुपयाचं आहे. जेव्हा की कोरोनाची एक साधी तपासणी करायची म्हटलं तर आज आपल्याला आपल्या खिशातून 4,500 रुपये काढावे लागणार आहे. त्यामुळे वॅक्सिनच्या बद्दल कुठल्याही पालकाने किंवा कुणीही त्यामध्ये आपल्याला खर्च लागतोय किंवा खूप पैसे खर्च करावे लागते याबद्दलची भूमिका कृपा करून घेऊ नये असं मला वाटतं. यस डॉक्टर रोशनी. एंड सर ये भी इम्पोर्टेंट है कि ये रेट्स हम नहीं डिसाइड करते हैं, डॉक्टर्स डोंट डिसाइड, वो पॉलिसी मेकर्स अलग हैं जो डिसाइड करते हैं कि व्हाट विल बी द रेट ऑफ द वैक्सीन, उसका कॉस्ट कितना है और कितने पे बनती है. So it is Let us not definitely- go into the detail, but the message is कि वैक्सीन जो है वो उनके खुद के फायदे के लिए है. अगर वो लेंगे तो उनका डेफिनेटली उसमें फायदा है. एंड वी वांट कि जो अवेलेबल वैक्सीन है, कई बार तो ऐसा होता है कि जो गवर्नमेंट में अवेलेबल वैक्सीन है वो भी लोग पूरी तरह से नहीं लेते. शासनामध्ये जे अवेलेबल फ्री वॅक्सिन आहेत, मिशन इंद्रधनुष्य आहे, त्याचं कव्हरेज हे कुठेतरी 65 ते 75% मध्ये जातं. 80% झालं तर त्याला आपण 100% कव्हरेज म्हणतो. त्यामुळे एक मेसेज नक्की आहे की वॅक्सिनेशन घ्या. वैद्य सर. अमोल, तू जसं आधी महाभारतातलं जसं तुला उदाहरण दिलं, त्याप्रमाणे मी असं म्हणेन की वॅक्सिन हे कवच कुंडल आहेत मुलांचे. त्या अनुषंगाने जर लोकांनी विचार केला तर खूप प्रोटेक्शन मिळणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी घेणं अतिशय आवश्यक आहे. आणि युद्धावर जाताना त्या कवच कुंडलाचं महत्व अजून जास्त वाढतं युद्धामध्ये. म्हणून तुम्ही म्हणजे कर्णाचं नशीब होतं, त्याची नियती होती, म्हणून त्याची कवच कुंडल काढून घेतली गेली. म्हणून तुम्ही कर्ण बनू नका, अर्जुन बना, असं मी सगळ्यांना सांगेल. अर्थात कर्णाचं महत्व आहे. और रोशनी मैडम, मैं बहुत खुल के बात करता हूँ क्योंकि मेरे सब व्यूअर्स से मेरा बहुत दिल का रिश्ता है. लोगों को लगता है कि अगर आप 300-400 रुपए उसके ले रहे हैं और मेडिकल के बारे में जब ये बात आती है तब उनको लगता है कि ऐसे क्यों. जब हम कपड़े खरीदते हैं, जब मैकडोनल्ड्स जाते हैं, होटल में जाते हैं, KFC जाते हैं, तब हम ये नहीं सोचते. तो उनको जो आपने बताया, तो ये 400-500 रुपए हम सब, रोशनी मैडम, प्रशांत सर, हम सब लोग घर पे नहीं लेके जाते हैं. इसका एक ऊपर से कुछ रेट्स फिक्स्ड रहते हैं. ये बताना सबको बहुत जरुरी है. कारण सर ह्या काय होतं की ह्या चर्चा खूप जास्त होतात. या चर्चा इतक्या जास्त प्रमाणात होतात आणि लोकांचाही त्याच्यामध्ये दोष नाहीये. ज्या चर्चा जास्त ऐकायला येतात त्याचा परिणाम जास्त होतो. रोशनी मैडम, एक सब अभी यहाँ पीडियाट्रिशियंस बता रहे हैं कि असेंबलीज कैंसिल करो, ड्रिल्स कैंसिल करो, लेकिन यू आर वर्किंग इन द फील्ड ऑफ इमोशनल इंटेलिजेंस. तो फिजिकल एक्टिविटी, खेल कूद, इसका ये इमोशनल इंटेलिजेंस में बहुत इंपॉर्टेंस है. तो अगर इन स्कूलों में खेलकूद ही बंद हो जाएगी तो फिर बच्चे हारना जीतना, फिर एम्पथी, सहवेदना ज्याला आपण म्हणतो, जेव्हा हरतो तेव्हा आपल्याला एखाद्या वेळी मित्रासाठी हरायचं असतं, त्याच्या आनंदासाठी. जो हमारे एक फेमस मूवी का डायलॉग है कि हार कर भी जीतने वाले को बाजीगर कहते हैं. ये हमारे बच्चे कब सीखेंगे मैडम? देखो अमोल, सबसे पहले तो जरूरी है जो आपने एक बात कही कि जब हम घर पे हैं, एक्सरसाइज, इनफैक्ट एक नहीं 3 चीजें हैं, एक्सरसाइज, डाइट और स्लीप. ये 3 चीजों का कोई भी एज में कुछ भी कॉम्प्रोमाइज नहीं है, चाहे आप कोरोना में हो या नहीं हो. सो डाइट, एक्सरसाइज एंड स्लीप, ये 3 चीजों में नो कॉम्प्रोमाइज फॉर चिल्ड्रन, बिकॉज ये उनकी ग्रोथ के लिए, डेवलपमेंट के लिए, सबके लिए इम्पोर्टेंट है. अब पर्टिकुलरली एक्सरसाइज से अगर रिलेटेड बात करो तो एक्सरसाइज, फिजिकल एक्टिविटी इज अ स्ट्रेस बस्टर. तो ये जो हमारे बच्चों को स्ट्रेस है, एंजाइटी है, उसके वन ऑफ द टेक्निक्स जो हम बच्चों को सिखाते हैं, उसमें वन ऑल्टरनेटिव इज डूइंग योगा, डूइंग मेडिटेशन, डूइंग एरोबिक्स, डूइंग डांसिंग. तो ये चीजें आप घर पे क्यों नहीं कर सकते हैं? इनफैक्ट आज की डेट में बच्चों को ऐसा मत दिखाओ कि ये एक वेकेशन टाइम है, ना हमें जो करना है कर सकते हैं. लेट देम बी इनटू सम शेड्यूल. इस टाइम पर भी घर पर एक टाइम पर उठना, अपनी रूटीन घर की एक्टिविटीज में पार्टिसिपेट करना, एक एक्सरसाइज के लिए टाइम फिक्स रखना जिस पर कि वो एक्सरसाइज करें. आउटडोर गेम्स अगर नहीं जा पा रहे हैं तो बहुत ऑल्टरनेटिव्स इंडोर भी आप कर सकते हो. वन प्लेस पे स्टैंडिंग के डांसर्स आते हैं, आप वो चीज वीडियोस पर देखकर पेरेंट्स बच्चों के साथ कर सकते हैं. दिस कैन बी अ फैमिली एक्टिविटी जो डेफिनेटली आपका भी टेंशन कम करेगा और बच्चों का भी जो हार्मोन्स रिलीज होते हैं उनको भी स्ट्रेस से बचाएगा. इवन व्हेन स्कूल्स ओपन, आई थिंक ये एक क्रिएटिव टास्क हमारे पीटी टीचर्स के लिए भी है कि नो टच टेक्निक वाले कौन से गेम्स हमारे बच्चे खेल सकते हैं,
सोशल डिस्टेंसिंग रखते हुए कौन से गेम्स या ड्रिल्स जो सर बता रहे थे वो हम कर सकते हैं. So this is a creative input even for the teachers. ये रुकना नहीं चाहिए, इसका बस एक ऑल्टरनेटिव हमें तैयार करना है. और मुझे लगता है जैसे आपने बताया कि पेरेंट्स का इसमें बहुत रोल है. मैं आखिर के क्योंकि सर जवळपास 230 प्रश्न आपल्याला कमेंट्स मध्ये आलेले आहेत आणि आपण सगळ्यांची उत्तरं देत बसलो तर वैद्य सरांना सकाळची ओपीडी कॅन्सल करावी लागेल. आपली रात्र जाईल तर सर 5-10 मिनिटात आपण संपू. वैद्य सर तुमचं काय म्हणणं आहे? हा, एक ह्या जसं एक्झरसाइजच्या संदर्भात चाललं होतं, तर मला आधी असं वाटतं की पॅरेंट्सनी करणं अतिशय आवश्यक आहे. कारण पॅरेंट्स हे रोल मॉडेल असतात. काय होतं, आई किंवा वडील पेपर वाचत बसतात किंवा बेडवर बसतात आणि मुलाला सांगते की तू एक्झरसाइज कर, आणि मग तो मुलगा नॅचरली एकदा दोनदा करेल, तिसऱ्यांदा करणार नाही. पण आई वडिलांनी जर सुरू केलं, सगळ्यांनी, जसं रोशनी मॅडमनी सांगितलं की सगळ्यांनी केलं तर दॅट इज अ इव्हेंट. आणि मग मुलं सुद्धा करायला लागतात, कारण पॅरेंट्स हे मुलांसाठी रोल मॉडेल असतात. तर प्रत्येक पॅरेंट्सनी, आई वडील जर सगळ्यांनी बरोबर जर व्यायाम करायला सुरुवात केली तर हे अतिशय सोपं आहे, काहीच अवघड नाही. आणि मला सर खूप सांगायला आनंद होतो की वैजापूरला आम्ही एक शाळा चालवतो. आमचा आनंद ग्रुप जो आहे तो आम्ही एक इथे आनंद स्कूल आम्ही सुरू केली आहे अत्यंत गोरगरीब साध्या मुलांसाठी. आणि डॉक्टर अनिल मोकाशी आणि डॉक्टर श्रीकांत चोरघडेंना अर्थात तुम्ही ओळखत असाल, सगळ्यांचेच आपले गुरुवारी आहेत. या दोघांच्या सूचनेवरून माझ्या शाळेमध्ये मी काय करायला हवं, ही पिडियाट्रिशियनची शाळा म्हणून ती वेगळी कशी असायला हवी म्हणून मी सतत यांच्याशी बोलत असतो. तर मला त्यांनी नाचरी शाळा हा कन्सेप्ट मला दिला. नाचरी शाळा म्हणजे काय की शाळा सुरू होण्याच्या आधी आम्ही 1-2 मिनिटं 3 मिनिटं आम्ही म्युझिक लावतो आणि त्यावेळेला टीचर्स, मुलं सगळे हवा तसा, त्यांना जसा हवा तसा, म्हणजे गणपतीच्या आपण याच्यात लहानपणी करायचो तसा डान्स ते सगळे करतात. आणि त्याच्यामुळे मला वाटतं ऍड्रेनालिन पंप होत असेल काय, म्हणजे त्या गोष्टी तुम्ही सांगू शकाल, एंडॉर्फिन्स. सर डॉक्टर अनुपम टाकळकरांचा तुमच्यासाठी प्रश्न आहे. प्रशांत जाधव सर, तो असा आहे की पिडियाट्रिक साईजचे मास्क अजून उपलब्ध नाहीयेत. त्याच्या प्रोडक्शनसाठी आपण काहीतरी IIP तर्फे रिप्रेझेंट करावं, असोसिएशननी शासनाला, केंद्राला सांगावं, नंबर 1. आणि माझ्याकडून एक असा प्रश्न आहे की अनेक शाळा, आता असं होऊ शकतं की आमचे मास्क खरेदी करा, आमचे सॅनिटायझर्स खरेदी करा, हे कंपल्सरी होऊ शकतं, म्हणजे हा एक सामाजिक प्रश्न होऊ शकतो. तर पिडियाट्रिक, मला वाटतं अजूनही पिडियाट्रिक सीट्स आपल्याकडे आलेले नाहीयेत, पिडियाट्रिक टॉयलेट्स आपल्याकडे आलेले नाहीयेत. तसे पिडियाट्रिक मास्कचं टाकळकर सरांच्या प्रश्नाला तुम्ही उत्तर द्या. कसं आहे, मास्क मध्ये आपला उद्देश जो आहे ना, ते आपलं नाक आणि तोंड या 2 गोष्टी कव्हर करणं आहे. N95 मास्क मुलांसाठी तसे आवश्यक नाही आहे. आपण घरच्या घरी सुद्धा ट्रिपल लेअर 3 कपड्याचा मास्क बनवून घेऊन सुद्धा आपण त्या गोष्टी वापरू शकतो. त्यामध्ये खूप फॅन्सीनेस नाही पाहिजे आहे. तू म्हणालास तसं बरोबर आहे. 2 दिवसापूर्वी सोशल मीडियावरती शाळांनी स्वतःचे प्रिंटेड मास्क आणि त्याची पण भरपूर किंमत टाईपचा असा आलेला आहे. त्या गोष्टी व्हायला नाही पाहिजे. मास्क याचा पर्पज काय आहे की, आणि 2 गोष्टी आहेत की जर समजा 2 व्यक्तींनी समोरच्या आमने सामने दोघांनी मास्क वापरलेले असतील तर एकापासून दुसऱ्याला इन्फेक्शन व्हायचा रेट हा 1% पण कमी होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीचे होममेड, प्रिपेड किंवा साधे मास्क सुद्धा वापरता येतील. काही असं स्पेशल पिडियाट्रिक मास्क वगैरे वापरायची काही गरज नाहीये. आणि जे लहान मुलं आहेत, जसं वैद्य सरांनी सांगितलं, त्यांचं कसं असतं की त्यांचे फोमाइट्स खूप जास्त लांब जाऊ शकत नाहीत. आपण नेहमी म्हणतो की सर्व प्रकारचे रेस्पिरेटरी इलनेस हे मुलांकडून दुसऱ्यांना संसर्ग होण्याचे चान्सेस जास्त कमी असतात, मोठ्यांकडून मुलांना व्हायचे जास्त असतात. त्यामुळं त्याचं काही एवढं हे करायची गरज नाहीये. शाळा चालू होईपर्यंत आपण आपल्या घरी तयार करून घेऊन ते वापरू शकतो. शेवटच्या प्रश्नाकडे येतो. अजून डॉक्टर प्रीती फटाले मॅडम यांनी आपल्या सगळ्यांचे आभार मानलेले आहेत कमेंट देऊन. मॅडम, अनिल काळे सॉफ्टवेअर आणि कम्प्युटर्स मधले तज्ज्ञ आहेत अमेरिकेवरून, USA वरून. त्यांनी अगदी हा फेसबुक लाईव्ह आपला, मला आनंद वाटतो की अगदी महाराष्ट्रातल्या छोटी गावं जी आहेत, म्हणजे वैजापूर तालुक्यातला माझं पालखेड भौर असू द्या किंवा गोंदिया मधले एक माझे ओळखीचे अगदी खेड्यातले शिक्षक असलेले एक व्ह्यूअर आहेत, अगदी जिल्हा परिषद शाळेत छोट्या काम करतात. अशा एका खेड्यापासून ते अमेरिका, नायजेरिया, अगदी जगभरातल्या सगळे लोक याच्यात सहभागी होऊन प्रश्न विचारतायत. तर मला वाटतं चांद्यापासून बांद्यापर्यंत तुम्ही सगळ्यांनी, तज्ञांनी मार्गदर्शन केले. रोशनी मॅडम, अनिल काळे जी का क्वेश्चन है, डज द फियर ऑफ कोरोना इन चिल्ड्रन कम more from their innate personality, their own intellect and reasoning,
ऑब्जर्विंग पेरेंट्स रिएक्शन और फ्रॉम एक्सटर्नल सोर्सेस। आप इसके बारे में क्या बताएंगे? अनिल काले जी, आप बहुत डेप्थ में आपने ये चीज को एसेस किया है। सबसे पहले तो मुझे ये एक आपको बताना है कि आपने बहुत रिसर्च किया है, जैसे कि बच्चे को अगर फियर है तो क्यों है। एट द एंड ना, फियर सबसे पहला इमोशन है जो ह्यूमन बीइंग्स के लिए, उनके सर्वाइवल के लिए इम्पोर्टेंट है। आपको ये जानकर मतलब हैरानगी होगी, अगर सबसे इम्पोर्टेंट इमोशन की बात करें तो वो फियर ही है। दैट इज द वे एवोल्यूशन जो हुआ है वो आज तक होता आया है। बट उस टाइम का जो, अगर हम ओल्ड इंसान देखें या एप मैन देखें, उस टाइम से आज तक फर्क ये हुआ है कि अब हमारे फियर्स छोटे छोटे करंट सिचुएशंस को लेकर हो गए हैं। इट इज नॉट अबाउट सर्वाइवल। अभी छोटी छोटी चीजों को लेकर हमारे फियर्स डेवलप होते हैं। तो बच्चों में फियर होना, वो इमोशनल सेंटर में रहना एक बहुत ही नॉर्मल और नेचुरल बात है। तो वो फियर आया कहाँ से? डेफिनेटली कहीं ना कहीं बाहर से लिया है। या तो बच्चे ने न्यूज देखा है, या किसी के डिस्कशन में ओवरहियर किया है, या आप लोगों के डिस्कशंस में घर में सुनने में आया है। इट कैन बी फ्रॉम एनीथिंग। इननेट पर्सनालिटी एज सच किसी की, मतलब वो हर एक के अंदर है, आप में भी है, मुझ में भी है, तो डेफिनेटली उस बच्चे में भी होगा। लेकिन उससे डरना जो है वो बाहर से कहीं से रिसीव किया है एज अ फियर फैक्टर। बट उससे ज्यादा इम्पोर्टेंट ये है कि हम उससे डील कैसे करें। इम्पोर्टेंट है कि आपका बच्चा या किसी का भी बच्चा जो डर में है, उसको हमने बैठकर सुनना है, एक्टिव लिसनिंग होनी चाहिए। मॅडम, कई पेरेंट्स कोरोना के नाम से डराते हैं, जैसे मराठी में आमच्याकडे भोकाडी म्हणतात, भोकाडी आला किंवा काहीतरी, त्याची जागा कोरोनानी रात्री पोलीस आली। हाँ, ये जो चीजें है ना, ये आ गया, वो आ गया, खा लो नहीं तो ये हो जाएगा, नहीं तो इंजेक्शन दे देंगे। डॉक्टर से कितना डराते हैं हम लोग। आई थिंक उनके घर में सबसे बड़े राक्षसों के जैसे होते हैं बच्चों के लिए। बट नहीं, दैट इज वेयर हम लोग का ना रोल आता है एज एडल्ट्स। हमको कॉन्शियसली काम करना कि हम कितना बच्चों को दें, किस चीज का उसका यूज करें। एंड वी शुड नॉट गिव देम फियर फैक्टर। हम सब खुद बहुत डरे हुए हैं कोरोना से, लेकिन वो बच्चों तक रोकना, पहुंचाना, मतलब इट शुड नॉट बी आवर मोड। हमारे थ्रू नहीं जाना चाहिए। वी शुड रिकॉग्नाइज इट, डील इट। इसके लिए डॉक्टर संदीप केळकर, जो आपको जानते होंगे, मेरे गुरु है, वो रेन टेक्निक इसके लिए बताते हैं। आर इज रिकॉग्नाइज, पहचानो, ए इज एक्सेप्ट, आई इज इन्वेस्टिगेट, और एन मुझे याद नहीं, एन इज आई थिंक डीलिंग विथ इट। एक आपण शेवटच्या, और आप जो मॅडम डॉक्टर का डर बताते हैं, प्रशांत सर, उदय बुधनकर सरांच्या क्लिनिकला मी गेलो होतो आपल्या नागपूर कॉन्फरन्सला 8-10 वर्षांपूर्वी, एडोलेसेंट। तर त्यांनी ते जो डॉक्टर के नाम से डराते हैं, तो उदय बुधनकर सर के क्लिनिक में एक बड़ा डिब्बा रखा हुआ रहता है राजगिरी के लाडू का, और वो हर बच्चे को पहले लड्डू देते हैं, उससे बात करते हैं। तो ये स्ट्रैटेजी उनकी मैंने भी चुराई है, सर के पास भी है। तो इससे बच्चे कई बार बहाने करके, इलनेस का बहाना करके वो लड्डू खाने के लिए आ जाते हैं। तो दिस इज स्ट्रॅटेजी। मुझे लगता है वैद्य सर का कॉन्टॅक्ट टूट गया है, नहीं आले वैद्य सर। आपण शेवटच्या 1 मिनिटाकडे आता येतोय। पाहता जाधव सर, वैद्य सर, मॅडम, 1.5 तास निघून गेला, आणि जवळपास मी तुम्हाला म्हटलो तेव्हा 200 प्रश्न होते, आता ते 250 प्रश्न झालेले आहेत। कितीतरी लोकांना वाटत असेल की हे संपू नये, पण आपल्याला वेळेचं बंधन आहे। जसा कोरोना जाणार आहे तसं आपल्यालाही कुठेतरी जावं लागणार आहे। तर एक कन्क्लुडिंग, अर्ध्या मिनिटामध्ये एक कन्क्लुडिंग कमेंट तुम्ही काय द्याल सगळ्या लोकांना, 1-2 वाक्यांमध्ये? मॅडम, मला हे सांगायला आवडेल की एक वाक्य आहे जे फार महत्वाचं आहे। मेडिकल सायन्स मध्ये आपण म्हणतो आहोत की इट्स ऑलवेज सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट. सो लेट अस कीप आवरसेल्फ फिट. आपण स्वतःला, प्रत्येक पालकांनी स्वतःला आणि आपल्या पाल्यांना फिट ठेवायचं आहे. आणि फिटनेस मध्ये किंवा हेल्थ मध्ये आपण फिजिकल आणि मेंटल हेल्थ हे 2 गोष्टी म्हणतो. त्यामुळे प्रत्येक पालकाने आणि पाल्यांनी आपलं पाल्य कसा फिट राहील हे बघावं, आणि असा विचार करावा की हे परमेश्वराने कदाचित पृथ्वीवरती एक रिबूटचं बटन दाबलेलं आहे. त्यामुळे आपले सर्व न्यू नॉर्मल वेगळे राहणार आहेत. त्यामुळे इमोशनली हे आधी असं होतं, आता असं झालं, असा कुठलाही न विचार करता हे असं आहे याचा स्वीकार करावा आणि आपलं आयुष्य आनंदामध्ये व्यवस्थित चालू ठेवावं. मला वाटतं सरांनी सांगितलंय थोडंफार नुकसान करून जाणार आहे. मेंटली, फिजिकली, सोशली रिबूट अँड रिस्टार्ट, असं सरांनी आपल्याला सांगितलंय. रोशनी मॅडम, एकदम 1 or 2 सेंटेंसेस में आप क्या मैसेज देंगे?
अमोल, आज का पूरा डिस्कशन स्कूल एंड एजुकेशन से रिलेटेड था, तो मैं एजुकेशन से रिलेटेड ही आपको बोलती हूँ, लेट्स कंटिन्यू लर्निंग। फैक्ट्स कलेक्ट करिए, जो भी है अपने लाइफ स्किल्स डेवलप करिए, सोशल इमोशनल स्किल्स डेवलप करिए। ऐसा मौका हम सबको फिर नहीं मिलेगा। लेट्स डेवलप रिलेशनशिप स्किल्स, all these skills के लिए we have a time probably, and let's use it for that, and then we are going back to our normal. This is not the normal. I think मैडम ने एक ही मैसेज दिया है कि द शो मस्ट गो ऑन, कीप ऑन गोइंग ऑन। जैसे 2014 में मोदी जी जब पंतप्रधान बने थे पहली बार, उन्होंने कहा कि हम चले ना चले देश चल पड़ा है। हम चले ना चले नहीं, हम भी चलेंगे और देश भी चलेगा। वैद्य सर, तुम्हाला आवाज येतोय का? सरांची शेवटची कमेंट आपण घेऊया। वैद्य सर, मला वाटतं वैद्य सरांचा संपर्क तुटलाय, पण सरांनी खूप महत्वाच्या गोष्टी सांगितल्या। एक अनाउन्समेंट मी सगळ्या व्ह्युअर्स साठी सांगतो की पुढच्या आठवड्यामध्ये आपल्या याच वेळेला फेसबुक लाईव्ह असेल। डॉक्टर प्रदीप आवटे जे राज्य संचालक आहेत ते कदाचित असतील आपल्यासोबत कोरोनावर सगळ्या राज्याच्या आणि सगळ्या धोरणांबद्दल बोलायला आणि प्रतिबंधाविषयी सांगायला। आणि ते जर उपलब्ध नसतील त्या दिवशी, तर डॉक्टर अनिल मोकाशी आपल्यासोबत असणार आहेत, ज्यांना नात्यातलं लग्न आणि नात्यातल्या लग्नामुळे होणारे दुष्परिणाम याच्यावर आपण चर्चा करणार आहोत। तर पुढच्या वेळेला, पुढच्या रविवारी 7 वाजता तुमचं आयुष्य छान करण्यासाठी, आरोग्यदायी करण्यासाठी, संपन्न करण्यासाठी, समृद्ध करण्यासाठी हा 1 तास 7 ते 8चा आपल्या या फेसबुक परिवारासाठी, आपल्या या विस्तारित कुटुंबासाठी जरूर काढून ठेवा। प्रशांत जाधव सर, रोशनी मॅडम, वैद्य सर, तुम्ही आज इथे येऊन इतक्या मोठ्या आणि मोलाच्या ज्ञानाची भर घातलीये की माझ्याकडे तुमचे आभार मानण्यासाठी शब्द नाहीयेत। या ऋणामध्ये आम्ही हे ऋण शब्दात व्यक्त करणार नाही। आमचा 20-25 हजारांचा फेसबुक परिवार आपल्या या ऋणामध्ये सदैव राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।